आई वडिलांच्या पोटी आपला पहिल्यांदा जन्म सगळ्यांचा, इट्स नॅचरल प्रोसेस. मात्र दुसरा जन्म आपला तेव्हा होतो ज्यावेळेस आपण का जन्माला आलो आणि आपल्याला का जगायचंय हे आपल्याला समजतं. त्या दिवशी दुसऱ्यांदा आपला जन्म होतो. अनेक लोक हे न समजताच मरतात दुर्दैवाने, आणि त्यांची संख्या खूप जास्त आहे, भारतात सर्वात जास्त आहे. मला फार लवकर कॉलेजला असताना तो दिवस माझ्या आयुष्यात आला. असं म्हणतात की आई वडील जन्म देतात, मात्र कसं जगावं हे शिकवायला एखादा गुरु आपल्या आयुष्यात यावा लागतो, आणि तो पुनर्जन्म आपल्याला खऱ्या अर्थाने देतो. So that was the day when first time I attended a lecture. I'm not talking about classroom, a general lecture like rare share. आणि माझा जन्म झाला. The lecture was on स्वामी विवेकानंद. विश्व बंधुत्व दिवस 11 सप्टेंबर. माझा मित्र घेऊन गेला होता मला. रविवार होता काहीतरी, आणि तो म्हटला चल आपण लेक्चरला जाऊ. त्याला मी वेड्यात काढलं पहिल्यांदा. त्याला म्हटलं यार आपण रेग्युलर कॉलेजचे लेक्चर करत नाही, तू रविवारी लेक्चरला. सरप्राईज. तो असा आयटमच होता, त्याच्यामुळे मी घाबरायचो त्याच्याबरोबर जायला. त्याला म्हटलं मी येत नाही, पण त्यालाही माझे सगळे पॉइंट्स माहिती होते. तो म्हटला वडापाव खाऊ घालणार, येतोस का? आणि त्याला कंपनी हवी होती. आणि मी गेलो, रिस्क घेतली. त्या दिवशी काय घडलं ते फक्त सांगतो थोडक्यात. विवेकानंदांबद्दल प्रकाश पाठक सर बोलत होते. अर्ध्या गोष्टी मला समजल्या नाहीत. त्यांची भाषा जरा एकदम भारी, मी कधीच काही ऐकलेलं नाही असं. पण स्टोरी जी सांगितली, म्हणून इथे स्टोरी सांगायला होतात. बाकी झंझट आपल्याला समजत नाही, आपल्याला माहिती आहे सांगत. स्टोरी जी सांगितली त्यावरून आयुष्यात पहिल्यांदा मला असं वाटलं यार आपण काहीतरी जबरदस्त केलं पाहिजे. आणि हा माणूस लय ग्रेट आहे. कोण? विवेकानंद. माणूस एकदम ग्रेट आहे, आणि आपल्याला पण असं काहीतरी करायचं असं आयुष्यात पहिल्यांदा वाटतं. मला एक सांगू, आपण जन्मल्यापासून आपण सोडून आपल्या आजूबाजूच्या सर्व लोकांना वाटतं की यांनी काहीतरी केलं पाहिजे. सगळ्यांना वाटतं, पण ते आपल्याला वाटलं पाहिजे ना. माय बाप, मास्तर, मित्र, कुत्र, आई वडिलांचे मित्र मैत्रिणी, सगळ्यात महत्वाचे नातेवाईक, या सगळ्यांना वाटतं की याने काहीतरी केलं पाहिजे. त्यातल्या त्यात जर एखाद्याचा बाप डॉक्टर असला, माझा बाप डॉक्टर होता, लोक विचित्र नजरेने बघतात माहितीये. डॉक्टर आहे, मनात प्रश्न येतो मग मी काय करू? मी कुठे सांगितलं होतं यांना डॉक्टर बा? सगळ्यांना वाटतं की याने काहीतरी केलं पाहिजे, पण आपल्याला नाही वाटत यार. आणि मित्रांनो, मी जे शिकलो की पहिली रो आहे ना, जरा अशी जबरदस्त आहे, म्हणून मी जरा इकडे काही काही गोष्टी बोले. ते इकडे येऊन बोलले की समजायचं मी तुमच्यासाठी बोलतोय. नाही मागे गेले की माणसं ग्रेट होतात. 12वी पर्यंत त्या दिवशी जीवनच बदललं. मला आयुष्यात पहिल्यांदा वाटलं की मी काहीतरी ग्रेट केलं पाहिजे. अंडरलाईन और कोट अँड कोट ग्रेट. मला काहीतरी ग्रेट. तोपर्यंत कसं होतं, सुखवस्तू कुटुंब, मध्यमवर्गीय कुटुंब, माझे वडील डॉक्टर, आणि निवांत व्यवस्थित. आत्ताच आमचा विषय झाला. मला दरवर्षी 60 ते 65% मार्क मिळायचे. तुम्हाला माहितीये 60 ते 65% कोणाला पण मिळू शकतात, ज्याने काही नाही केलं तरी मिळतं. मला मिळायचे आणि मला आनंद असायचा, घरच्यांना दुःख असायचं, पण मला वाटायचं हे दुःख का करतात, चांगलं चाललंय. पण मग पहिल्यांदा विवेकानंदांची गोष्ट ऐकल्यानंतर मला वाटलं की आपण ग्रेट काहीतरी केलं पाहिजे. ठीक. आता ग्रेटच्या कन्सेप्टही वेगवेगळ्या आहेत. आपल्याकडे ग्रेट म्हणजे IIT है ना. आपल्याकडे ग्रेट म्हणजे IIT, किंवा आमच्या भाषेत सांगायचं तर ग्रेट म्हणजे IAS. ठीक. पण मित्रमैत्रिणींनो, जगातला कोणताच माणूस सारखा जन्माला आलेला नाही आणि जगत नाही, तर आपण या कन्सेप्ट कसं काय सारख्या करून ठेवल्या?
मला एवढंच समजलं, मला ग्रेट बनायचं. तिथून प्रवास सुरू झाला, माझा जन्म झाला. आय टेक इट ॲज अन ऑनर. माझे काका शरद महाजन इथे माझ्या फॅमिलीतून आले, त्यांच्याबरोबर नाडकर्णी काका माझ्या फॅमिलीचे आहेत. मी वाटच बघत होतो, आता स्टोरी सुरू करतो. तर मी मोठे काका खूप लवकर येऊन बसले, त्याच्यामुळे हिंमत वाढली आहे. माझं गाव एरंडोल. आय एम एरंडोल प्रॉडक्ट. इट इज इन जळगाव डिस्ट्रिक्ट. ते तालुका का झालं ते मला अजूनही समजलेलं नाही. खूप पूर्वीपासून ते तालुका आहे. माझे वडील डॉक्टर. 10वी पर्यंतचं शिक्षण, 12वी पर्यंतचं सगळं शिक्षण, ग्रॅज्युएशन पर्यंतचं एरंडोलला झालंय. भरपूर खेळलोय मी 10वी पर्यंत, 12वी पर्यंत. माझ्या मते माझ्या आयुष्यातला बेस्ट पार्ट आणि माझ्या डेव्हलपमेंट मधला सुद्धा जो बॅकबोन आहे तो मी खूप खेळलोय. तो माझा बॅकबोन आहे असं मला वाटतं. शाळेचं मी तुम्हाला सांगितलं, 60-65 म्हणजे दिवाळी दसरा असं सगळं असायचं. निवांत होतो, खूप खेळायचो, लाडका होतो घरात, पण सुदैवाने लाडावलेलो नव्हतो. कारण घरामध्ये दोन्ही प्रकारचे बॅलन्स करणारे लोक होते. ते मला काहीतरी तयार करायला लावलं. मला देशपांडेजींनी आवर्जून सांगितलं होतं ते स्लाइड्स वगैरे करून आणायच्या, ते मी करून आणले. हा, येस. माझे वडील डॉक्टर अनिल महाजन. माझ्या वडिलांनी मला त्यांच्याकडे बघून, त्यांनी असं कधी सांगितलं नाही, आपल्याकडे हा पण एक प्रॉब्लेम असतो, असं बसून सांगतात की तू खूप मोठा झाला पाहिजे. एक शिक्षक त्याच्या मुलाला सांगत होते कि तू बहुत बड़ा बनना चाहिए क्योंकि लोग क्या कहेंगे, एक टीचर का लड़का. आता याचे पप्पा टीचर आहे, याचा प्रॉब्लेम आहे का मला तुम्ही सांगा. त्यांनी मला त्यांच्या कृतीतून मोठी स्वप्न आणि सेवाभाव रुजवला. डॉक्टर होते. धर्मार्थ दवाखाना त्यांनी आयुष्यभर चालवला. म्हणजे 1 रुपये इंजेक्शन, 1 रुपये गोळ्या. आमच्याकडे रोज 600-125 लोकांची, गरीब लोकांची ओपीडी असायची. आणि खूप भव्य दिव्य स्वप्न बघण्याचं, त्यांना वेगवेगळे कामं, मोठा विचार त्यांच्या ह्याच्यात होत. आणि माझ्या आईने मला शांतता आणि संयम शिकवला, ते पण कृतीने. मी या दोघांकडून किंवा सगळ्यांकडून हे शिकलो की काहीही शिकायचं असलं आणि शिकवायचं असलं, कुछ भी आपको सीखना है या सिखाना है, इट इज ऑलवेज थ्रू ऍक्शन, नॉट थ्रू वर्ड्स. आणि मी त्यांच्याकडून ते शिकलो. नेक्स्ट प्लीज. माझं कुटुंब खूप मोठं आहे. माझे काका आलेले तिथे. या सगळ्या कुटुंबातून वर्क इज वर्कशिप. खूप छान काम करायचं, बेस्ट काम करायचं, अत्यंत सिस्टमॅटिक काम करायचं. या गोष्टी आपोआप लहानपणी माझ्या जीवनात यायला लागल्यात. 10वी पर्यंत सगळं चाललेलं होतं. 10वी झाल्यानंतर प्रश्न येतो कायम. तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना की कोणी पण घरी येणारे लोकही तेच विचारतात, मग पुढे काय. अध्यात्माच्या स्तरावर विचार केलं तर पुढे काय कोणालाच माहित नसतं. लाइफ इज सच अ ब्यूटीफुल थिंग एंड सच अ मिस्टेरियस थिंग. आने की तारीख पक्की है, जाने की तारीख पता नहीं. जो विचारतो त्यालाही माहित नसतं खरं म्हणजे आपलं काय पुढे, पण ते लहान मुलांना त्रास फार देतात की पुढे काय करणार आहेस. देर आर ओनली 3 क्वेश्चन सर. फर्स्ट, फुल नेम. ठीक. दूसरा, इन विच स्कूल एंड विच स्टैंडर्ड. पहले सिर्फ स्टैंडर्ड पूछा करते थे, अब स्कूल भी पूछते हैं. उनको ये जानना होता है सीबीएसई, मराठी, सेमी. अकॉर्डिंग टू दैट दे डेवलप देयर ओन स्टैंडर्ड्स ऑफ दैट पर्सन इन देयर माइंड. ठीक. सो हे सगळं सुरू होतं. 10वीत आल्यानंतर प्रश्न आला की आता काय करायचं. मला 2-3 विषयांच्या बाबतीत खूप अडचण होती. अजूनही आहे, आता काढली मी, पण आता उपयोग नाही.
मॅथ्स आणि फिजिक्स नावाचा जो कार्यक्रम आहे आपल्या देशात, ठीक, ज्यांना आवडत असेल त्यांना माझ्या बेस्ट विशेष. ठीक आहे, प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी आवडतात ना. तुम्हाला चेक्स आवडतं, मला लाईनिंग किंवा प्लेन, तसं आहे. मला त्या विषयांमध्ये कधीच इंटरेस्ट नाही वाटला. बरं, लहान मुलांच्या बाबतीत असं असतं, म्हणजे मी जर माझ्या टीचरला सांगितलं की मुझे मैथ्स नहीं पसंद है या फिर मैं नहीं सॉल्व कर पाता हूं, तो टीचर क्या पूछते पता है, या पेरेंट ऐसे कैसे नहीं सॉल्व कर पाते, और ये मैं कैसे बताऊं, आप बताओ यार, है ना, मला. तर मी सांगितलं की मला सायन्स नाही घ्यायचं. ठीक आहे, मी आर्ट्सला जाणार. ठीक आहे, हो मी ग्रामीण भागातला आहे म्हणून तसं बोलतो. ठीक आहे, माझे वडील म्हटले नाही तुला सायन्स घ्यायला लागेल. म्हटलं नको मला नाही. म्हटले तुला सायन्स घ्यावं लागेल. तर याचा अर्थ मी असा घेतला की कदाचित डॉक्टरांच्या मुलांना कंपल्सरी असेल, म्हणजे असं असू शकतं ना. सो आय सेड येस. ठीक, आणि वडिलांच्या समोर तरी दादागिरी करण्याचं त्यावेळेस पर्यंतच नव्हतं. एकदा जर सांगून दिलं तर विषय संपला. आमच्या आजोबांच्या काळात, म्हणजे त्या काळात तर सांगावं पण नाही लागायचं, बघितल्या बघितल्या काम व्हायचं. म्हणजे असं फक्त बघायला लागायचं की समजायचं काय चाललं. तुम्ही आताच्या मुलांकडे असं बघा, ते म्हणतील क्या देख रहे हो, बोलो. ठीक आहे ना. सो मी सायन्सला गेलो, खूप मेहनत घेतली, 2 वर्ष प्रचंड मेहनत घेतली, आणि 12वी सायन्सचा रिझल्ट आला. पूर्ण तालुक्यात चर्चा, म्हणजे 53% मार्क. चर्चा हीच होती, पहा पुन्हा लोक कसे साच्यात बांधतात. डॉक्टरांचा मुलगा आणि 53% मार्क, आता काय संबंध आहे. ते नाही. मग माझ्या वडिलांनी पुन्हा सांगितलं की हे खरंच याला जमत नाही. मग मला बीबीएस नावाच्या कोर्सला टाकलं त्यांनी. त्यांना कोणतरी सांगितलं की हे चांगलं असतं. मी बीबीएस ला गेलो. त्या कोर्सला इकॉनॉमिक्स आणि अकाउंट्स ऑडिटिंग असे काहीतरी पेपर होते. एखाद्या कवीला चार्टर्ड अकाउंटंटच्या ऑफिसमध्ये जर काम करायला बसवलं, मी 6 महिन्यात ते सोडलं. माझ्या काकांनीच मला सपोर्ट केला तेव्हा. माझे मोठे काका आहे रवी महाजन डॉक्टर, माझ्या वडिलांना पण सांगितलं. आता त्यावेळेस बघा काय होतं, अजून 6 महिने होऊन तो कोर्स मी सोडणार होतो आणि पुढच्या वर्षी ऍडमिशन घेणार होतो. म्हणजे तो काय झाला, गॅप. ठीक, आपल्या आयुष्यातल्या समस्यांमध्ये आपल्यापेक्षा आपल्या आजूबाजूच्या लोकांना जास्त प्रॉब्लेम असतो. 1 वर्ष जाणार. मित्रमैत्रिणींनो, पुढे येऊन सांग. ज्ञानच्या गोष्टी असल्या की मी पुढे येणार, शेअरिंग असलं की माझ आयुष्यात काहीच वाया जात नाही, कुठलीच वर्ष वाया जात नाही. मला हे कधीच नाही. आयुष्यभर रडत खडत जगण्यापेक्षा 1 वर्ष थांबून जसं पाहिजे तसं जगलं पाहिजे. ठीक आहे. ऐसा कहा गया है, थोडं कमी घे. तुम्हाला आता लक्षात आलं असेल गाणे म्हणणाऱ्यांचा आवाज इतका चांगला काय तो, इथून सेटिंग असेल. ऐसा कहा गया है मेरे दोस्तों, जिंदगी सिर्फ लंबी नहीं बड़ी होनी चाहिए. ठीक है, और वो बड़ी होने के लिए आपको जैसे जिंदगी जीने की इच्छा है वैसे जिंदगी आपने जीनी चाहिए, ऍडजस्टमेंटने नाही. त्या 1 वर्षात मी आयुष्यातल्या खूप चांगल्या गोष्टी शिकलो, खूप चांगल्या गोष्टी. देन तो आधीचा पार्ट जो आला होता, थोडं पुढे गेलं, आधीचा पार्ट जो आला होता, as my one small, very small part of family, मी, माझी आई, माझी बायको, श्लोक आणि ओवी. ठीक, नेक्स्ट घे थोडं. येस,
मी हा स्मॉल पार्ट ऑफ फॅमिली याकरता म्हटलं, माझ्या आयुष्यावर ज्यांचा थोडं वाढव आवाज थोडा दे, माझ्या आयुष्यावर ज्यांचा प्रभाव आहे त्या विवेकानंदांपासून ज्ञानेश्वरांपासून सगळ्या भारतीय संस्कृतीतल्या मोठ्या लोकांनी विश्वबंधुत्वाची संकल्पना मांडली आहे, युनिव्हर्सल ब्रदरहुड. आपली फॅमिली म्हणजे काय, तर तुमच्या काळी वेगळी कन्सेप्ट होती. आमच्या घरातले ज्येष्ठ आदरणीय पगारिया भाऊ इथे आले. खटल्याच्या घराची कन्सेप्ट आहे. मी खानदेशातला आहे, तिकडचा तो शब्द आहे, म्हणजे जॉईंट फॅमिली. तर नवीनच्या जॉईंट फॅमिली म्हणजे आई वडील एकत्र राहणे, दॅट इज कॉल्ड. खूप 25-30 लोक घरात असतात आणि असं मोठा परिवार असतो. खरं म्हणजे हे पूर्ण विश्व आपली फॅमिली आहे. पण तसं होत नाही. तुम्ही मी आपण 5 ते 7 हजार वेळा एक प्रार्थना आयुष्यात प्रत्येकाने घेतली आहे. प्रत्येकाने. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि त्यांच्याशी मला काही घेणं देणं नाही. किती खोट्या प्रार्थना देतो यार आपण. सारे भारतीय माझे बांधव आहेत, हात समोर करून प्रार्थना 5-5 हजार वेळा. विवेकानंदांच्या लेक्चरमध्ये आणि त्यांच्या पुस्तकात असं वाचून मला जरा परिवर्तन झालं. 12वी नंतर मी मग नंतर गॅप घेतल्यानंतर आर्ट्स घेतलं. ठीक, शॉर्ट मध्ये सांगतो, वेळ कमी आपल्याला. कोणी समजा वारलं आपल्याकडे तर आपण दारावर जातो ना, मॉर्निंग. आपण त्यांचं सांत्वन करतो, जाऊ द्या, जे झालं ते झालं, देवाची कृपा वगैरे वगैरे. मी आर्ट्स घेतल्यावर आमच्या तालुक्यातले अनेक लोक माझ्या वडिलांचं सांत्वन करायला गेले. आता आपल्या हातात नाही डॉक्टर साहेब. सगळी माणसं वेगळी असतात, मात्र आपल्याला प्रत्येक व्यक्तीला छापेबाज करायचंय. समाजाने ठरवून घेतलंय की माणसं चांगली, मोठी, सक्सेसफुल म्हणजे कशी पाहिजे, तर ती अशी 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 असली की ती सक्सेसफुल असतात, ग्रेट असतात, मोठी असतात. मी आर्ट्स घेतलं म्हणजे कार्यक्रम संपला. ठीक आहे मित्रमैत्रिणींनो, कोणताच कोर्स किंवा डिग्री माणसाला मोठं करत नाही. तो कोर्स किंवा ती डिग्री तुम्ही कशी करतात त्यावरून ठरतं तुम्ही कसे बनणार आहात. कोर्स नाही डिसाईड करत, कधीच नाही, नॉट पॉसिबल. नाहीतर मला इकडे कशाला आणला असता यांनी, है ना? काही कारण नाही. कोर्स नाही डिसाईड करत आणि आपण तिथेच अडकलोय. याचा थोडा आवाज दे राजा, थोडा दे. आपण का शिक्षण घेतो? मी एकाला विचारलं, तू शिक्षण का घेतो? तो उसने कहा फिर और क्या करूं. I am a career counselor. I asked the students, why do you prefer engineering? तो उसने यही जवाब दिया. दुसरं काय करू म्हटलं. 12वी सायन्स झालं तर काय केलं पाहिजे? इंजिनिअरिंग, मेडिकल, दुसरं काही नाही. आपण शिक्षण का घेतो? आपण करिअर का करतो? शिक्षण घेण्याचा एकमेव, हे आम्ही भाषणात किंवा आम्ही काहीही बोललो ना, शिक्षण घेण्याचा एकमेव उद्देश आहे मार्क्स मिळाले पाहिजे. वी आर मार्क्सिस्ट. बाकी काही कार्यक्रम नाही. 8वी पासून हा कार्यक्रम सुरू होतो. 7वी पर्यंत बॅडमिंटन, टेबल टेनिस असं सगळं चालतं. 8वी सुरू झालं की मार्क्स मिळाले पाहिजे. मार्क्स का मिळाले पाहिजे? चांगल्या कोर्सला ऍडमिशन मिळाली पाहिजे. चांगले कोर्स कोणते असतात? इंजिनिअरिंग, मेडिकल, सीए. माझे सीए मित्र इथे, त्यांच्यात माझ्यात फक्त थोडा फरक आहे. मी बीए, ते सीए. मार्क्स मिळाले पाहिजे, चांगल्या कोर्सला ऍडमिशन मिळाली पाहिजे. चांगले कोर्स आपले ठरलेले आहेत,
चांगल्या कॉलेजला मिळाली पाहिजे. इंजिनिअरिंगचं चांगलं कॉलेज कोणतं असतं? नाही नाही ज्या कॉलेजला प्लेसमेंट चांगली असते त्या कॉलेजला आपण चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज म्हणतो. एम आय राईट? येस. व्हॉट डू मीन बाय प्लेसमेंट? शेवटच्या वर्षाला असतानाच नोकरीची जिथे गॅरंटी आहे. भाऊ आपल्या गावाकडच्या भाषेत याला तरफडा म्हणतात. बहुत जल्दी हमें सब कुछ जल्दी होना चाहिए. शेवटच्या वर्षाला असताना नोकरी, चांगली नोकरी मिळाली पाहिजे. नवीन जनरेशन, चांगली नोकरी म्हणजे कोणत्या नोकरीला आपण चांगली नोकरी म्हणतो? सिंपल आहे. ज्या नोकरीत जास्त पैसे मिळतात तिला चांगली नोकरी असे म्हणतात. ओके या आय आस्क्ड टू न्यू जनरेशन जास्त पैसे म्हणजे किती? तर मला उत्तर आलं होतं एका कार्यक्रमात 9-10 लाख रुपये वर्षात आम्ही ऍडजस्ट करून घेऊ. काय ऍडजस्टमेंट करणारी पिढी आहे. तर मग 9-10 लाख रुपये ज्याला मिळतात नोकरीत त्याला तात्काळ 9-10 लाख रुपयेच मिळवणारी छोकरी पण मिळते. सर व्हेरी सॉरी टू से इन अवर कंट्री नाउ पीपल नेवर मॅरी विथ पीपल, प्रोफेशन मॅरीज विथ प्रोफेशन. ठीक. सो नौकरी हो गई, भाकरी हो गई, छोकरी हो गई. ठीक झाला कार्यक्रम. 18 लाख रुपये वर्षाला यायला लागले. फ्लॅट घ्यायचा लगेच, हप्ते भरायचे, काही पैसे आपल्या बापाचे, जास्तीत जास्त पैसे मुलीच्या बापाचे. ठीक है. और उसके बाद जो पैसे बचते हैं हर महीने उसमें हम क्या करते हैं? यदि छोटा मोबाइल है हमारे पास तो हम क्या करते हैं? बड़ा मोबाइल लेते. छोटा टीवी है तो बड़ा टीवी लेते. ठीक. 2 तोळ्याचे असेल तर आपण 4 तोळ्याचे करते. 1 दरवाजाचा फ्रीज असेल तर 2 दरवाजाचं फ्रीज. छोटी गाडी असेल तर मोठी गाडी. बरोबर. म्हणजे आपण वस्तू खरेदी करतो. एम आय राईट? येस. वस्तू खरेदी करणं कधी संपत नाही. आयुष्यभर वस्तू खरेदी करत राहायचं. फ्रॉम वेअर वी स्टार्टेड सर, आपण इथून सुरुवात केली. हम एजुकेशन क्यों लेते हैं? तो मुझे ये आंसर मिला है आफ्टर रिसर्च. हम वस्तुएं खरीदी करने के लिए एजुकेशन लेते हैं. नथिंग एल्स. उसके बाद है क्या? एंड इट इज डिसाइडेड बाय युअर डिग्री. मैंने बीए किया. मला जे आवडत होतं ते मी घेतलं मित्रमैत्रिणींना. आयुष्यात लक्षात ठेवा, मी जे लक्षात ठेवलंय तुम्हाला जे आवडेल तेच करा. किमान जे कराल त्यात आवड तरी निर्माण करा. नाईलाजाने जो माणूस काम करतो आयुष्यभर तो म्हणजे मेलेल्या व्यक्ती बरोबर असतो. त्याचा जगून काही उपयोग नसतो. ते त्याच्या चेहऱ्यावरूनही लक्षात येईल तुम्हाला. तुम्ही बघा 70-80% चेहरे असे उदास सापडतील तुम्हाला भारतात. म्हणजे कुठलीच आशा वाटत नाही त्यांच्याकडे बघून. म्हणजे हे जगणार नाही, आपल्यालाही जगवणार नाही. हे सगळे ऍडजस्टमेंटचे प्रॉडक्ट आहेत. ओके. I chose BA इंग्लिश, लिंग्विस्टिक्स एंड स्टाइलिस्टिक्स. 3 साल मैं मेरे यूनिवर्सिटी का टॉपर था. 53%, ग्रेजुएशन यूनिवर्सिटी टॉपर. उसके साथ ये सारी बातें की मैंने. मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत होतो. मी विवेकानंद केंद्रात होतो. मी जेसीज मध्ये व्हाईस प्रेसिडेंट होतो कॉलेज लेवलला असताना. मी एनएसएस मध्ये होतो. मी एनसीसी मध्ये होतो. मी 1000 झाडं लावण्याचा आमच्या पद्मालयच्या टेकडीवर विद्यार्थ्यांचा निवासी कॅम्प घेऊन गेलो होतो. लोटगाडी घेऊन गावातून पैसे आणि सामान जमा केलं होतं. हॅलो. ठीक. आणि हे सगळं कॉलेज लाईफ मध्ये केलं. सगळं खूप खेळलो. बॅडमिंटन आमच्याकडे कोर्टच नव्हतं, असं बंद असतं ना हॉल, आणि मला खेळायचं होतं. आयटीआयच्या हॉलमध्ये बॅडमिंटनचं ग्राउंड आखलं. टीम न्यायला 4 लोक सोबत लागतात. त्यांना सोबत घेतला. त्यांच्या बॅट आणि शटल मीच आणल्या. त्यांना खेळायला घेऊन गेलो. ते घरी परत गेले. मी पुढे खेळायला गेलो. अँड आय वॉज युनिव्हर्सिटी कॅप्टन फॉर 2 years. हे सगळं कॉलेज लाईफ मध्ये. मला असं वाटतं कॉलेज लाईफ मध्ये आपण जे जे करण्याचा प्रयत्न करतो एक्स्ट्रा करिक्युलर, त्याच्याने तुमच्या लाईफचं फाउंडेशन मजबूत बांधलं जातं. हे व्याख्यान ऐकलं?
5 गोष्टी आहेत. 1, मी व्याख्यानं ऐकायला सुरुवात केली. 2, मी पुस्तकं वाचायला लागलो. हिंदू तेजा जागरे नावाचं पुस्तक वाचलं. ठीक, हे पुस्तक म्हटल्यावर आपल्या डोक्यात पुन्हा याच्यात हिंदू वगैरे काहीतरी असलं तरी काही वाईट नसतं. सगळे धर्म समजून घेण्याची कुवत आपल्यामध्ये पाहिजे. काहीही न समजून घेता त्याच्यावर मत व्यक्त करणे याला म्हणतात भारतातली माणसं. काही समजत नाही. पण वरचा मजला न वापरता IQ गोष्टींवर आणि व्हॉट्सअपच्या गोष्टींवर विश्वास ठेवून बळबळत राहणे. ते पुस्तक मी वाचलं बॉस, लाईफ चेंज झाली. लाईफ काय लिहिलंय माहिती ना पुस्तकात? विवेकानंदांची वाक्य म्हणजे मित्रमैत्रिणी समजून घ्या. सगळे ग्रेट लोक सारख्या गोष्टी सांगतात, वेगळ्या पद्धतीने सांगतात. त्यांना ज्या जशा रिसिव्ह झाल्या, आपण त्यांच्यात फरक करतो फक्त. काय भारी वाक्य तयार त्या पुस्तकात. तुम्ही प्रत्येक जण महान कार्य करण्यासाठीच जन्माला आलेला आहात. अशा अंगावर शहारे आले ते वाक्य वाचून मला. त्याच्या अगोदर सरजी असं ऐकलं होतं मी की या जगात काही विशिष्ट लोक महान कार्य करण्यासाठी जन्माला येतात. काही विशिष्ट लोक हे महान आत्मा असतात आणि आपण ऑर्डिनरी आत्मे असतो. सगळ्यांना असं शक्य होत नाही. आपण कसं साधारण राहू. तुमच्या येतं लक्षात नाही काय म्हणतात? विवेकानंद म्हटलं तुम्ही प्रत्येक जण महान कार्य करण्यासाठीच अजून जन्माला आला. जन्माला त्यासाठी आलाय, प्रॉब्लेम नंतर सुरू होतो. कारण हे कोणी सांगत नाही आपल्याला. आपण प्रत्येक जण महान कार्य आपल्या आपल्या क्षेत्रात करू शकतो. पण आपल्याला असं सांगितलं जातं विशिष्ट क्षेत्रात, विशिष्ट पद्धतीने, विशिष्ट मार्गांनी, विशिष्ट उद्देशाने गेलं तरच तुम्ही महान होता. आणि म्हणून आपल्याकडे महान होणाऱ्यांची संख्या नाहीये जास्त. कारण आधीपासून हे सांगितलं जातं आपलं आपलं व्यवस्थित बघायचं. यू अंडरस्टँड? येस. सुदैवाने माझ्या परिवाराने, माझ्या मित्रांनी मला लहान समजलं नाही. माझ्या मार्कांनी त्यांनी मला कायम प्रोत्साहित केलं. आय एम व्हेरी फॉर्च्युनेट. वाचायला सुरुवात केली. 550 पुस्तकं वाचण्याची संधी मला आजपर्यंत लाभली. मला एक सांगायचं अजून मित्रमैत्रिणींना, लाईफ चेंजेस. जीवन हे पूर्ण परिवर्तनशील आहे. तुम्ही आज जे आहात तसेच तुम्ही पुढे असणारे असं नाही होत, कधीच नाही होत. याच्यावर पहिल्यांदा विश्वास ठेवा. मला 12वी पर्यंत काय फिलिंग होती मी सांगू नाही शकत तुम्हाला. म्हणजे असं लो बजेट वाटायचं यार. असं औरंगाबाद मध्ये मराठी पिक्चर काढल्यासारखं वाटायचं. हो ना. आणि सगळे 80, 90, 95 आणि माझं दुःख त्यांना समजायचं नाही. मला जमत नाही ना ते विषय. मला जे जमतं त्याच्यावर बोला. चला या समोर कुस्ती. आपल्याकडे गंमत आहे छान. आपल्याकडे कसं सांगितलं जातं की तू ग्रेट आहे का, प्रूव्ह इट. मग तोच सांगतो की कसं प्रूव्ह करायचं. मग तो माशाला सांगतो की तू उडून दाखव. मग मानू बॉस तू ग्रेट आहे. आणि पक्षाला सांगतात तू पोहून दाखव. कसं शक्य आहे? ओके, नेक्स्ट. हे थोडंसं 1 मिनिट थांब. आय स्टार्टेड रीडिंग. बॉस 12वी पर्यंत एक पण पुस्तकाला मी हातही लावायचो नाही. अवांतर पुस्तकांची अशी वाईट परिस्थिती आहे सर. आमच्या गावाकडे जर अजून तुमच्याही गावाकडे विचारलं तर की मी एका कॉलेजला विचारलं, शाळेला विचारलं मुलांना की अरे तुम्ही अवांतर पुस्तक वाचलं का? तर त्यांनी काय उत्तर द्यावं? हे कोणतं नवीन पुस्तक आलं? आपण शहरात लय मोठ्या मोठ्या गप्पा मारतो. अंधार आहे खाली प्रचंड. ठीक, मी वाचायला सुरुवात केली. मला जग समजलं. माझ्या आयुष्यात विवेकानंद आले. आणि मित्रमैत्रिणींना, विवेकानंद आले म्हणजे असे नाही आले. मी ठरवलं, तुम्हाला आताही ऐकायला कदाचित आश्चर्यकारक वाटेल, मी त्यावेळेस ठरवलं होतं की मला असं काम करायचं. आणि आज मी मोठ्या अभिमानाने सांगतो तुम्हाला, मी विवेकानंदांचंच काम करतोय. आधुनिक काळामध्ये विवेकानंदांना जे अपेक्षित आहे ते काम मी करतोय. आणि मला त्याचा प्रचंड अभिमान आहे. मी सुभाष बाबू वाचले. इतका वेळा माणूसच नाही पाहिला मी माझ्या जगात. सुभाषचंद्र बोस, बापरे काय भन्नाट माणूस आहे. वाचा, नेताजी नावाचं पुस्तक आहे. ठीक आहे, मी आता त्यांच्यावर बोलायला आलेलो नाही.
मग मी इतका धाडसी माणूसच नाही पाहिला, कदाचित नंतर बघेल एखादा, इतका धाडसी. भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी स्वगृहीतले लोक ऐकत नसताना बाहेरच्या 10 देशांमध्ये भूमिगत होऊन जाऊन, तेव्हा एवढ्या सुविधा नव्हत्या, त्या राष्ट्रप्रमुखांना भेटून त्यांना कन्व्हिन्स करून, एनरोल करून, ठीक आहे, आणि त्यांच्याकडचे आपले भारतीय जे कैदेत होते त्यांना काढून एकत्र करून भारतातल्या इंग्रजांवर हल्ला करून भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं. पागल आहे. आणि मी काय शिकलो सांगतो, ते मला यांनी सांगितलंय, तुमचं काय शिकले ते सांगा. मी असं समजलो त्याच्यातून की आपल्याला पण पागल व्हावं लागेल. तुम्हाला एक आयडिया सांगतो, तुम्हाला जर खरंच काही ग्रेट करायचं असेल आणि ते कोणत्याही वयात करता येतं, तुम्ही नाही बऱ्याचशा माझ्या 35-40च्या लोकांना वाटतं आता काय आपलं संपलं. अनेक पालक असं उत्तर देतात हो आजकाल. 35-40 तुमचं ठीक आहे, आता 50-60 वर्ष झालेले लोक तर खरंच मागच्या पिढीने खूप पुढच्या पिढीसाठी केलं. 35-40 म्हणतो आता काय आपलं जे काही येते पोरांसाठी जातो काय वरती. ज्या माणसाला स्वप्नच नाही ते जगून काय करायचं. माणूस नेताजींकडून मी समजलो की वेळ व्हावं लागेल. बॉस, तुम्हाला एखादी कल्पना आहे डोक्यात, एखादं मोठं स्वप्न आहे, तुम्हाला त्याचं टेस्टिंग करायचं असेल ना, तुमच्याकडे टेस्टिंग करतात माल, ते सांगतो कसं. तुमच्या डोक्यातली भन्नाट कल्पना तुम्ही 15-20 लोकांना सांगा, जनरल लोक पकडा, ते लवकर सापडतात, आजूबाजूला बघितली सापडतात, ठीक आहे. त्या माणसांना तुमच्या डोक्यातली आयडिया सांगा, आणि जर त्यांनी पुढचे 4 वाक्य बोलले, येडाय का, हे असं काही होत नाही, असं कधीच झालेलं नाही, हे होणार नाही, तू डुबशील, तुझ्या घरच्यांना घेऊन डुबशील, हे करू नको, की समजायचं यू आर ऑन राईट ट्रॅक. आणि जर त्यांनी म्हटलं वा वा हे किती चांगलं आहे, असंच केलं पाहिजे, माणसाने असंच आयुष्यात सेटल झालं पाहिजे, की समजायचं चुकलं, नवीन विचार करायला लागेल. मागच्या पिढीतले अनेक लोक आपल्याला सेटल व्हायला खूप फोर्स करतात. तुम्हाला सेटल होणं माहितीये? घर दार, तर घर असलं की दार येतं, ठीक आहे. त्याच्यानंतर घरामध्ये एक मुलगा एक मुलगी, प्री रिक्विजिट बायको, आई वडील, आणि एक नोकरी गाडी, असं झालं की तुम्ही सेटल आहात. आणि या सेटल वाक्याने या देशाचं प्रचंड नुकसान करून ठेवलं मित्रमैत्रिणींनी. अख्ख्या पिढ्यांचं स्वप्न आहे की आपण सेटल झालं पाहिजे. आणि मला जो अर्थ समजला सेटलचा तो असा आहे, जगातली एकच गोष्ट सेटल असते, ब्रेथ, बॉडी. नो मुवमेंट विदाउट एक्सटर्नल फोर्स, सेटल. तुमचं येते लक्षात. आणि लोक त्या अँगलने तुमचे स्वप्न ऐकतात, म्हणून मी तुम्हाला ते देऊन ठेवलं. लोकांनी म्हटलं की हे असं होत नाही, म्हटलं की चांगलं आहे, गुड. मी हे आतापर्यंत 8 वेळा आजमावून बघितलं, आणि 8ही वेळा मी जे जे केलं त्याच्यात मला यश आलं. म्हणजे सगळे प्रोजेक्ट असे वेगवेगळे. मग मी खेळलो, वाचन केलं, व्याख्यान ऐकले, सत्संगचा अर्थ आहे की ते ऐकायला जातो आपण, ते नाही, ते पण चांगलं असतं घेतलं तर. लोक घेत नाही, हा प्रॉब्लेम आहे, नुसते जातात. तर चांगल्या लोकांबरोबर राहा. चांगल्या लोकांबरोबर म्हणजे श्रीमंत लोकांबरोबर नाही. आपल्याकडे हे पण असतं, जर आपल्या आता आपली काय लेवल आहे हा वादाचा मुद्दा आहे, ठीक आहे. चांगल्या लोकांबरोबर राहिलो. सुमित आलाय माझा मित्र इथे, तो सीएला होता, मी त्याच्याकडून खूप चांगल्या गोष्टी शिकलो. प्लॅनिंग कसं करायचं, स्वतःला कसं व्यवस्थित ठेवायचं, फोकस्ड कसं राहायचं. माझे काका इथे आलेले, आम्ही अनेक सुट्यांमध्ये, ते मी अजूनही, म्हणजे बरं झालं तसं मागे बसले, पण त्यांच्यासमोर बोलायला मी अजूनही घाबरतो इन द सेन्स, जी परफेक्शन लेवल बॉस त्यांनी त्यांच्या आयुष्यात पार केली ना ते. आणि नाटकर्णी काका ऑब्विसली, म्हणजे नाटकर्णी महाजन, असं वेगळं येतच नाही, एकत्र येतं. खूप शिकण्यासारखं, खूप.
मला असं वाटतं नवीन मित्रमैत्रिणी माझे जेवढे आहेत आता शिकण्याच्या फेजमध्ये, आपल्या आजूबाजूच्या अनेक लोकांकडून आपण रोज शिकू शकतो. रोज कोणाकडून नाही. कसं माहितीये, काही लोकांकडून हे समजतं की कसं राहावं आणि काहींकडून हे समजतं कसं राहू नये. इट्स अ लर्निंग यार, इट्स लर्निंग. खूप चांगली संगत मला मिळाली. आय एम व्हेरी फॉर्च्युनेट, व्हेरी फॉर्च्युनेट. प्रवास केला, चांगल्या ठिकाणी प्रवास करणं. महाबळेश्वर हा वेगळा पाठ, ठीक. चांगल्या इन्स्पायरिंग प्लेसेस तिथे प्रवास केला. म्हणजे राष्ट्रपती भवनात मी आता 7-8 वेळा जाऊन आलो. एकदा माझा सन्मान झाला राष्ट्रपती भवनामध्ये चांगलं काम केल्याबद्दल. आणि नंतर मी अनेक युथ लोकांना ते दाखवायला जातो. IITs दाखवतो, वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत, त्याच्यावर वेळ देत नाही. काय वाटतं तिकडे गेलं, वाटतं की अशी काहीतरी भव्य दिव्य निर्मिती आपल्या आयुष्यात करावी. असंही वाटतं आपण कधीतरी राष्ट्रपती व्हावं. आता आपल्याकडे असं कोण बोललं की काय करतो आपण. बरं वाटतंय ना, की ताप वगैरे होता काल, असं करतात लोक. आपल्या स्वप्नांचा खून करण्याचा कार्यक्रम आपल्या आजूबाजूचे लोक कायम करत असतात. माझी विनंती आहे तुम्हाला, बाजूच्यांना काय करायचं करू द्या, तुम्ही तरी तुमच्या स्वप्नांचा खून करू नका, ते पाप करू नका. तुमच्या आत तुमची स्वप्न मरू देऊ नका. मी कधीच केलं नाही, कधीच नाही, नेव्हर. प्रवास केले आणि खूप अनुभव घेतले कामांचे, खूप अनुभव. असं माझं कॉलेज लाईफ होतं हॅपनिंग. UR होतो, युनिव्हर्सिटी काउन्सिलचा चेअरमन, आणि निवडणुका व्हायच्या. निवडणूक लढवून वगैरे असा सगळा कार्यक्रम झाला. BA झाला, युनिव्हर्सिटीला टॉपर आलो. आणि MA इंग्लिश करायला माझ्या वडिलांनी मला पुण्याला पाठवलं. त्यांची इच्छा होती मी अधिकारी व्हावं, ठीक. मला पुण्याला जायचं होतं MA करायला. त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं ओके MPSC करू. पण मला MA इंग्लिश करायचं होतं, त्याला मी ऍडमिशन घेतली. MA इंग्लिश पूर्ण केलं. ज्ञानप्रभूने शिकायला गेलो MPSCचं. 3 महिन्यात शिकवायला लागलो. कारण माझा मूळ पिंड जो आहे तो असा होता की मला एज्युकेशन, सोशल वर्क, टीम बिल्डिंग आणि लोकांबरोबर लोकांसाठी काम करणं हे माझ्या असं रक्तात एकदम. ते करायला लागलो. पुढे घेशील जरा प्लीज. हा, हे मी तुम्हाला सांगितलं, कोणता कोर्स हे महत्वाचं नाही, कोर्स आपण कसा करतोय फार महत्वाचं. पुढे घेशील प्लीज, पुढे घेशील प्लीज. हा, हे माझे प्रेरणास्थान. बाकीचे का नाही. आजकाल लोक असंही विचारतात तुमच्या याच्यात ते दुसरे का नाही. तुला काय करायचंय. मी हे वाचले, माझी ओळख यांच्याशी झाली. आपल्याकडे फार लोकांना ऑब्जेक्शन असतात, ठीक. या लोकांनी माझ्या जीवनात परिवर्तन आणलं. आणि मी काय केलं मित्रमैत्रिणींना माहिती आहे, मी ग्रॅज्युएशनला असताना माझं जो 1 वर्ष लोकांच्या भाषेत गेलं ना, त्याच्यात मी वाचन केलं. पण मला हे समजले. मी MPSCचा पहिला अटेम्प्ट दिला आणि मेन्सला मी जेव्हा क्वालिफाय होऊ शकलो नाही त्यावेळेस पुन्हा वाचन केलं. मला कर्मवीर भाऊराव तेव्हा समजलं. प्रत्येक वेळेस मला असं वाटायचं नाही, असं वाटतं की आपण यांचं काम करण्यासाठी जन्माला आलो नव्हे, याच्या पुढे जाऊन आपल्याला काम करायचं. माझी फार ऑनेस्ट फिलिंग आहे. कोणाला काही वाटत, मला वाटतं की मी बस यांच्यासाठी आणि यांचं पुढचं काम करण्यासाठी जन्माला आलेलो आहे. मला वाटतं तसं. आता याला आपण असा विचार करतो, तुम्हाला असं कसं वाटतं. आता त्याला मी कसं काय सांगू कसं वाटतं, ते वाटतंय अँड दॅट्स इट. ओके, नेक्स्ट. पुण्यात गेलो. पुण्यात गेल्यानंतर MA इंग्लिश पूर्ण केलं. ते MA इंग्लिशचा एक किस्सा सांगतो थोडक्यात. Respected principal sir is here. So I completed my English as a university topper. त्यांच्या चेहऱ्यावरून असं वाटतंय की ते खूप इम्प्रेस झाले, ठीक आहे. पुढचं ऐकून घ्या. आमच्याकडे डिग्री अशी आहे, BA इंग्लिश इन मराठी आणि कधी कधी इन ऐराणी. ऐराणी इज अ डायलेक्ट ऑफ मराठी. ओके, इट्स स्पोकन इन खानदेश एरिया. तर आमच्याकडे BA ला इंग्लिश जे शिकवायचे ते मराठीतून शिकवायचे, आणि नाही समजलं तर पुन्हा ऐराणीतून सांगायचं.
असं BA इंग्लिश करून मी पुण्याला गेलो. आता पुण्याला गेल्यावर काय झालं सर सांगतो. मी पुणे विद्यापीठाला ऍडमिशन घेतलं, एंट्रन्स घेतली. त्यावेळेस डॉक्टर SF पाटील कुलगुरू आमच्याकडे होते जळगावला. ठीक आहे, तुम्ही इकडे बघा. आपल्याकडे अजून हा एक प्रॉब्लेम आहे, आपल्याला आपलं सोडून सगळ्या लोकांमध्ये इंटरेस्ट असतो. तुम्ही बघा तुम्ही विचार करा या गोष्टीवर. व्हॉट्सअपच्या ग्रुपवर आपण असतो, एक माणूस दुसऱ्या माणसाशी त्याच्यावर बोलत असतो, आपण का बरं नाक खूप असतो त्याच्यामध्ये, आपल्याला इंटरेस्ट त्याचं काय चाललंय. ओके, दॅट इज नॉट आवर सब्जेक्ट टुडे. सो मी पुण्यात गेलो, ऍडमिशन घेतली. आता तिथे सर देयर आर स्टुडंट्स फ्रॉम कॅलकटा युनिव्हर्सिटी, दिल्ली युनिव्हर्सिटी आणि असे सगळे. ते इंग्लिश शिवाय काहीच बोलायचे नाही, तर त्यांचं इंग्लिश भयानक. आपलं वाज वेअर ॲमी जार. ठीक आहे, आपण लिखाणात एकदम, जर तुम्हाला सांगतो इंग्लिश मिडियमचे पोरं लिखाणात आपल्या बरोबर नाही येऊ शकत. ठीक आहे, आणि बोलण्यात ते येतात असं वाटतं आपल्याला, कारण आपल्याला ते काय बोलतात हे समजत नाही. आणि मित्र झाले माझे 4 मुलं 4 मुली, आम्ही 7-8 लोक एकत्र राहायचो. ठीक आहे, फटक्यात सांगतो आणि पुढे. आता मी एकदम एक्स्ट्रोवर्ट आणि प्रचंड डायनॅमिक लिडरशिप वगैरे कॉलेजला असताना, आणि पुण्याला गेल्यावर ना मी असं झालं आणि ग्रुपमध्ये राहायचो मी. आय यूज्ड टू बी इन द ग्रुप बट आय हार्डली स्पीक अ वर्ड विथ देम. और बोलण्यासाठी समजावं लागतं ना. बरे कलकत्ता, दिल्ली युनिव्हर्सिटी हे नीट बोलतच नाही, पण ते काय बोलतात ते त्यांना समजतं. ते बोलायचे मला समजायचं नाही, आणि मी खाली मान घालायचो अशी, हे बघा मागचे खाली मान, आणि असं असं चोरून बघायचो काय बोलताय काय बोलताय. भीती काय असायची की यांच्या डोळ्यात डोळे घालून जर आपण बोललो आणि यांनी आपल्याकडे पाहिलं काही विचारलं तर काय करणार. ओके, सो असं. आणि एक दिवशी कलकत्ता युनिव्हर्सिटीच्या एक मुलीने मला असं समोर असताना काहीतरी विचारलं. आता आला तर प्रॉब्लेम. आता तिने मला विचारल्यावर सगळे लोक कोणाकडे बघणार, माझ्याकडे. की आता काहीतरी बोलेल तर मी काय बोलणार, काही समजलंच नाही. ठीक, आणि माझी मान खाली असा गोरा मोरा झालो. आणि नेक्स्ट वर्ड माझा ऐका, मला प्रचंड लाज वाटली. आणि त्या क्षणी मी ठरवलं की पुढच्या 2-3 महिन्यात ह्या इंग्लिशचा कार्यक्रम संपवायचा. शिकायचं म्हणजे शिकायचं आणि बोलायचं. आणि खरं सांगतो, विदिन 3 months आय हॅड ग्रेट टाइम विथ इंग्लिश. मी इतकं चांगलं बोलायला लागलो की युनिव्हर्सिटीमध्ये कुठेही कार्यक्रम असला तर त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायला इंग्लिशमध्ये मला बोलवलं जायचं त्या विद्यापीठामध्ये. मुद्दा मला काय सांगायचा तो समजून घ्या. माणसाला लाज वाटल्याशिवाय तो लवकर काही शिकत नाही. मला हे सांगायचंय, मला इंग्लिश येतं हे सांगायचं नाही. आपल्याला ज्या दिवशी लाज वाटते नाही एखाद्या गोष्टीची, त्या दिवशी आपण ठरवतो. कोण ठरवतो? आपल्याला लाज वाटली म्हणून वडील नाही ठरवत. ठीक आहे, आपण ठरवतो की बास याच्या पुढे नाही, आणि मग आपण शिकतो. थोडक्यात लाज वाटली पाहिजे. कोणतंही चांगलं काम करताना लाज सोडली पाहिजे, आणि नवीन काही शिकायला लाज वाटली पाहिजे, तर आपण काहीतरी शिकतो. प्रॉब्लेम आज आहे, आपल्याला काहीच वाटत नाही. तरी बोलतात ना असं, अरे काही वाटू दे तर त्याचा अर्थ आहे. नंतर आय गॉट अन अपॉर्च्युनिटी टू बी अ टीचर ट्रेनर ॲट द एज ऑफ 23 इन पुणे. पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या 1500 टीचर्सला ट्रेनिंग देण्याची अपॉर्च्युनिटी होती. अँड आय सेड येस. द फर्स्ट स्टेप इन युअर लाईफ विथ कॉन्फिडन्स इज द ग्रेट स्टार्ट फॉर यू अँड युअर सक्सेस. मी येस म्हटलो. मला अशी संधी आली. एक प्रोग्राम होता, 1500 टीचर, 100-100चे सर ग्रुप होते, अँड 8-10 लोक त्यांना ट्रेनिंग देणार होते. आणि ते म्हटले की तू याचं कोऑर्डिनेशन कर. म्हटलं येस, डन, करतो. आणि 2-3 मास्तर यायचे नाही. मास्तर म्हणजे फॅकल्टी. कसं वाटतं फॅकल्टी? मास्तर किती सुंदर शब्द. माझं इंट्रोडक्शन कोफी साहेबांना मी सांगितलं नाही ऍक्च्युली,
माझं सगळं इंट्रोडक्शन एका वाक्यात संपतं, आय एम अ मास्तर. मातेच्या स्तरावर जाऊन जो विद्यार्थ्यांशी वागतो बोलतो त्याला मास्तर असं म्हणतात. टीचर, फॅकल्टी, प्रोफेसर, मग वाटतं एकदम मास्तर. ओके, सो त्यांना ट्रेन करायचं होतं. 2-3 लोक यायचे नाही आणि माझ्या हेडने मला सांगितलं की एक दिवस तिथे एक टीचर आलेला नाहीये, तू जरा जाऊन उभा राहतो का. माझं वय 23, ठिकाण पुणे. ट्रेनिंग देण्याचे लोक मास्तर पुण्यातले. सर, पुण्यातल्या लोकांचा असा पूर्ण गैरसमज आहे की जगात पुणे आहे पुण्यातले आणि त्या पुण्यातल्या शिक्षकांना ट्रेनिंग, सगळे 46च्या वरचे वयाचे आणि मी 23. मला विचारलं घेतो का लेक्चर. माझ्या मनात 2 विचार आले. एक, ओंकार, हे लेक्चर जर मी घेतलं आणि जर लेक्चर व्यवस्थित नाही झालं तर काय होईल जास्तीत जास्त. पुण्यातल्या लोकांचं एक बरं असतं, ते विरोध पण असा चांगल्या शब्दात. मला जर जमलं नाही ना काय ट्रेनिंग घेणं लेक्चर, तर ते उभे राहतील, महाजन म्हणजे तुम्हाला ना हे व्यवस्थित जमत नाहीये, तुम्ही अगोदर आधी तुम्ही अध्ययन करा आणि मगच अध्यापन करा. आता भाऊ, हे असं कोणी बोलणं आपल्या गावाकडच्या लोकांना तर बुद्धी नाही द्या. गावात शिव्याशिवाय बोलत नाही. गावाकडचा असलं तर काय होईल मला सांगतो. षष्टी प्रत्यय लावून त्याला खाली बसवणार. षष्टी प्रत्यय म्हणजे इंग्लिश मीडियम आणि मराठी विसरलेल्यांसाठी सांगतो, चा ची चे हा प्रत्यय लावून. आता हे असं अहो महाजन अध्ययन करावे नंतर अध्यापन, काही फरक पडणार आपल्याला. म्हटलं आपली बॉस तयारी आहे. ठीक. एक दुसरा विचार हा केला सर मी, सुनीलजी, दुसरा विचार हा केला की समजा नाही चांगलं झालं लेक्चर, ठीक, आपल्याला कोण ओळखतं. मोठ्या गावात कोणी कोणाला ओळखत है ना. म्हणून मग आपण स्टेशनकडचे लोक सिडकोतले स्टेशनकडे कोणीच कोणाला ओळखत नाही. ठीक आहे ना, मागे समजलं. सो म्हटलं याच्यात रिस्क नाही मॅडम, कॅल्क्युलेटेड रिस्क आहे. ओके, लेट अस से यस. ठीक, मी हो म्हटलो आणि त्या लोकांसमोर गेलो. मी लेक्चरला गेलो असा तर मला बसलेले आपल्याकडे असंही आहे की गंभीर चेहरा केला की लोकांना विद्वान वाटतात. त्यामुळे काही लोक असो नसो काही पण ते गंभीर ते. त्या लेक्चरला मी ज्या गेलो समोर असे गंभीर लोक बसलेले आणि मी गेलो तर माझ्याकडे कोण पाहिलंच नाही. त्यांना वाटलं कोण नोटीस बिटीस चिटवायला आलंय. त्यांना वाटलं नमस्कार मी यजुर्वेंद्र, ते एक आले नाही म्हणून मी आलोय. और मैंने स्टार्ट किया. माय डिअर फ्रेंड्स, 1 तास 20 मिनिटं त्यांच्याबरोबर मी संवाद साधला. त्यांना शहाणपणा शिकवला नाही. ठीक, संवाद साधला. I interacted with them. Okay, they sent letters to municipal corporation on the same day की यानंतर जे काही 15 दिवस ट्रेनिंग आहे फक्त या महाजनांनाच पाठवा, बाकीच्यांना पाठवू नका म्हटलं. डेअरिंग केली आणि कॉन्फिडन्स ठेवला आणि शिकण्याची तयारी ठेवली तर काय होऊ शकतं. 23व्या वर्षी टीचर ट्रेनर आपल्याकडे येलो. टीचर ट्रेनर साठी प्रिरिक्विजिट्स काय, एक तर रंग बदलला पाहिजे किंवा गायब तरी झाले पाहिजे. मी परवा तळेगावला गेलो होतो. जाहीर व्याख्यानात माझं व्याख्यान ज्यांनी मला बोलवलं होतं कार्यक्रमाला अध्यक्ष तुमच्यासारखे, त्यांच्या समोर मी आलो आणि म्हटलं नमस्कार. ते म्हटलं नमस्कार. दुसरीकडे पाहायला लागलं. म्हटलं का माणूस आहे. ते बाजूचे म्हटले तो माझ्या तोंडावर ते म्हणजे हे वाक्य देत म्हटलं. मला नावावरून असं वाटलं होतं की 60-65चा काही माणूस असेल, यजुर्वेंद्र महाजन. ते माणूस 60 वर्षाचं होतं. माझं लेक्चर संपल्यानंतर ते मला असं करत आले. नंतर मी त्यांच्या पायावर लोटांगण घातलं, रामकृष्ण हरी म्हणून. ते म्हटले माझं चुकलं, आजपासून आपण दोस्त.
मी फार लहान पण हिंमत केली मित्रमैत्रिणींनी, हिंमत केली. टीचर ट्रेनर झालो, ज्ञानप्रबोध शिकवायला लागलो. माझे काही फेल्युअर्स आहेत ते पण सांगतो. मी रायटिंग म्हणजे मी स्वतः बसून पेशन्सने रायटिंग नाही करू शकत. हे असं 9 तास बोलू शकतो, मी रायटिंग नाही करू शकत. आणि एमपीएससी यूपीएससी परीक्षेत मी प्रिलिम क्वालिफाय केलं सलग 3 वेळा. मेन्सला लिहिताना मी शिकवायचो ते सब्जेक्ट पण मी लिहू नाही शकलो. आणि त्याचं नंतर कारण मला आयडेंटिफाय झालं, इट वॉज नॉट माय लव्ह, इट वॉज नॉट माय पॅशन. माझं पॅशन नव्हतं ते. आणि त्यानंतर मी 21 वर्षाचा असताना, मी 22 वर्षांचा कदाचित असताना अचानक मी पुण्यात फर्स्ट इयरला शिकतच होतो आणि माझ्या वडिलांचा अचानक मृत्यू झाला. माझे वडील आमच्यातून गेले. ज्या वेळेस खूप अशी म्हणजे उमेदीच्या काळात आवश्यकता असते त्यावेळेस अचानक वडील गेले हार्ट अटॅकने. ते डॉक्टर होते 49 वर्षी. पण पुन्हा एकदा आय एम सो फॉर्च्युनेट, आय हॅव बेस्ट अँड लव्हिंग फॅमिली ज्यांनी मला खूप मॉरल सपोर्ट केला. मॉरल सपोर्ट, प्रेम, प्रोत्साहन याच्यासाठी बाप लागतो. पण तो ग्रेट असा धक्का होता. तुम्हाला माहितीये का, प्रत्येकाच्या आयुष्यात मेजर प्रॉब्लेम्स कोणत्या ना कोणत्या माध्यमातून येतात म्हणजे येतात. कोणालाच चुकलेले नाही, कोणालाच नाही. फक्त ज्या लोकांना एक्सपोजर नसतो त्यांना कायम असं वाटतं की माझ्याच आयुष्यात काय ते. हे सगळ्यात मोठं अज्ञान. मध्यमवर्गीय लोकांचं तर सध्या मी जे काही बघतोय ते असं आहे, त्यांच्या आयुष्यात मुलांच्या युवकांच्या काहीच प्रॉब्लेम नाही. हाच फार मोठा प्रॉब्लेम. प्रॉब्लेम प्रत्येकाला आहे. माझे वडील गेले 14व्या 15व्या दिवशी. आय वेंट बॅक फॉर द स्टडी. मी वाचायचो आणि माझ्या डोळ्यातून अश्रू पडायचे, माझी वही ओली व्हायची. आय गॉट सपोर्ट, मॉरल सपोर्ट मिळाला. आणि नंतर डिसिजन मेकिंग माझ्याकडे आलं. थोडं पुढे डिसिजन मेकिंग आलं आणि मग मी आयुष्याकडे वळून बघितलं. तोपर्यंत वाचन वगैरे सुरू होतं, एक्सपोजर सुरू होतं आणि मला समजलं की मी एज्युकेशन आणि सोशल वर्क मध्ये एकदम कम्फर्टेबल असतो. आणि मी जेव्हा त्याच्यात काम करतो ना, असा गंतून जातो, गडून जातो. मला काहीच सांगावं लागत नाही. मला जाणवलं आय केम टू नो माय पॅशन. मला काय आवडतं, मला काय जमतं, माझ्यात काय कौशल्य आहे, मला काय करताना प्रचंड आनंद आणि समाधान मिळतं हे मला समजतं. मला असं वाटतं हे समजणं सुद्धा आयुष्यात सर्वात महत्वाच्या गोष्टींपैकी एक आहे. समजलं. आणि मी ज्ञानप्रबोधिनी शिकवायला लागलो. साखर शाळांच्या टीचर्सला शिकवायला लागलो. खेड्यापाड्यांवर जाऊन मी काउन्सिलिंग घ्यायला लागलो. कॉम्पिटिटिव्हला शिकवायला लागलो. त्यानंतर काय केलं, टीचर ट्रेनर होतोच. आणि खूप छान चाललं होतं. छान म्हणजे पुण्यात होतो ना. पुण्यात लोक 50-50 किलोमीटर दूर राहतात, पण कुठे म्हणून पुण्यात तिथे गाडी जात नाही, तिथे राहत येते. आपण जे फंडे कन्सेप्ट करून घेतलेत ना, ते असे ठोकडेबाज करून घेतले. ठीक आहे. मी असा निर्णय घेतला की हे सगळं वाचत असताना मित्रमैत्रिणींनो, आपण आपले ज्यांना आदर्श मानतो आणि आपण जे चांगलं वाचतो ते नुसतं वाचून आणि आदर्श मानून उपयोग होत नाही. ते आपल्याला जगता आलं पाहिजे. आणि ते तुम्ही जगत नसाल तर असे वांझोटे विचार आणि वांझोट्या प्रेरणा काहीच कामाचे नाही. इट मस्ट बी इन ऍक्शन. म्हणून विचार केला की मी पुण्यात काम करतोय, 25-30 हजार रुपये कमवायला लागलोय आणि मस्त चाललोय. प्रचंड ऑपॉर्च्युनिटीज पुढे. 24व्या वर्षी पुणे विद्यापीठात डिपार्टमेंटला इंग्लिश टीचर ट्रेनिंग मध्ये माझं PhD रजिस्टर होतं. माझ्या जवळच्या लोकांनाही विश्वास बसायचा नाही. आणि हे सगळं सुरू होतं. ग्रेट अपॉर्च्युनिटीज आहेत. आणि माझ्या डोक्यात एक गोष्ट कायम यायची, माझे वडील डॉक्टर म्हणून मला त्यांनी असं क्वालिटी एज्युकेशन घ्यायला पाठवलं. बरोबर. माझ्या वर्गात माझ्यापेक्षा डिझर्विंग कॅन्डिडेट्स होते. ओके. पण ते गरीब होते. त्यांचे वडील अवेअरनेस त्यांच्यात लेवल नव्हती फार हाय, म्हणून ते गावाकडे राहिले आणि त्यांना कुठल्याच संधी मिळू शकल्या नाही. ते बेरोजगारही झाले काही काही, किंवा खूप वेगळं काम करायला लागले. मला एक पुचायचं, त्याचा डायरेक्ट अर्थ काय माहितीये, ज्यांच्याकडे पैसा ते पुढे जातील. दॅट्स इट. ज्यांच्याकडे नाही ते माग. आणि वाय? इट इज ओनली बिकॉज ऑफ लॅक ऑफ क्वालिटी एज्युकेशन अँड ट्रेनिंग.
आणि क्वालिटी एज्युकेशन नेव्हर डिपेंड्स ऑन द बिल्डिंग, इट ऑलवेज डिपेंड विथ द पीपल. लोक जे काम करतात ना शिक्षण क्षेत्रात, त्या लोकांवरून क्वालिटी ठरते. आणि ती सगळी क्वालिटीची लोक शहरांमध्ये जातात. आजकालचा ट्रेंड येतो. आणि खेड्याकडे कोणीच राहत नाही. कर्मवीरांची प्रेरणा होती, विवेकानंदांची प्रेरणा होती. आणि मी ठरवलं की आपण काहीतरी केलं पाहिजे. बघा विचार कसे येतात मनात. आपल्याला वाटतं की ही समस्या आहे, मग आपल्या मनात येतं खरंच किती समस्या आहे, कोणीतरी काहीतरी केलं पाहिजे असं वाटतं ना बऱ्याच वेळा. मला पण वाटायचं. आणि मला उत्तर यायचं तिकडून, कोणीतरी म्हणजे मीच केलं पाहिजे, आणि काहीतरी म्हणजे डायरेक्ट काम सुरू केलं पाहिजे आणि आत्ताच केलं पाहिजे. हे आत्ताचला फार महत्व आहे. डॉक्टर विवेक कुलकर्णी ज्ञानप्रबोधींचे त्यांच्याशी बोललो. माझ्या घरात डिसिजन मेकर्स माझे काका डॉक्टर रवी महाजन, शरद महाजन सर यांच्याशी बोललो. ठरवलं परत यायचं. पुन्हा तेच ज्यांना ज्यांना मी सांगितलं की मी खेड्याकडे येऊन आणि काय करणार होतो, तुम्हाला एनजीओ सुरू करायची होती. ग्रामीण आणि आदिवासी भागातल्या मुला मुलींना क्वालिटी एज्युकेशन मिळावं म्हणून दीपस्तंभ फाउंडेशन नावाची एनजीओ सुरू करायची. मी ज्यांना ज्यांना सांगितलं ते म्हटले असं का करतो, स्वतःच्या हातून स्वतःच्या पायावर वगैरे धोंडा मारून घेतो, हे गावाकडे असं काही होत नाही, वगैरे वगैरे वगैरे. आणि आपला रूल तुम्हाला मी सांगितला आधीच. साधारण माणसाने तुम्हाला सांगितलं की हे काही होत नाही. अरे आमच्याकडचे प्रिंसिपल यूज टू टेल मी बिफोर 2005 ऐसा काम इधर हो नहीं सकेगा, डोंट कम हियर. वेड व्हावं लागतं. आणि वेडी माणसंच इतिहास घडवतात आणि शहाणी माणसं कायम आयुष्यभर इतिहास वाचत राहतात. इट इज ऑलवेज युअर चॉईस, इतिहास घडवायचा की इतिहास वाचायचा. लाईफ इज फुल ऑफ चॉईसेस. काय नशीब पिशीब वातावरण फातावरणाचं काही नसतंय. समजतंय? यू टेक द डिसिजन अँड यू बिकम, दॅट्स इट. डिपेंड्स ऑन द कमिटमेंट यू हॅव टुवर्ड्स युअर ड्रीम. इट्स ऑल चॉईस. इथे बसायचं की नाही बसायचं, इट्स युअर चॉईस. पाठक साहेबांनी ठरवलं इकडे नाही बसायचं आपल्याला, काय करतील, सरळ मोबाईल काढतील. हॅलो 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 हॅलो. काही मोबाईल आलेला नसतो कोणाचा. इट्स ऑल रिगार्डिंग चॉईस. आय डोंट वॉन्ट टू सिट अँड दॅट्स इट. इज माय फ्रेंड ओंकार. सेरेब्रल पाल्सीचं आव्हान आहे त्याच्यासमोर जन्मापासून. ओके, त्याला जर कुठे जायचं असलं तर त्याची आई वडील ड्रायव्हर सगळे मिळून 1.5 तास अगोदर प्लॅनिंग करायला लागतं. तो कोणाच्या मदतीशिवाय कुठेच हलू नाही शकत. ओके, बट इट इज हिज चॉईस टू कम हियर, दॅट्स व्हाय ही इज सिटिंग हियर अँड दॅट्स इट. अख्खं आयुष्य कारण देऊन 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 आपण स्वतःला फसवत राहतो. इट इज ऑलवेज अवर चॉईस यार. ओंकार काय करतो माहितीये, ओंकार माझा खास दोस्त आहे आणि ओंकार इंटरव्ह्यू घेतो. याच्यानंतरची इंटरव्ह्यू आदरणीय पुखराज भाऊ पगारी यांची घेणार होती. ठीक आहे, बेस्ट. या कार्यक्रमातून तो काय शिकला हे 1 मिनिट नंतर तू मांडणार पण बोलणार आहेस. ओके, येस. मी ठरवलं गावाकडे परत यायचं. थँक गॉड मला माझी फॅमिली सपोर्टला होती की येस यू कॅन डू इट. मी आजपर्यंत विचारलं नाही की त्यांच्या मनात शंका होती की नाही, असली तरी ते हो म्हटले आणि मी परत आलो. कारण तेव्हा पण आणि आज पण डिसिजन मेकिंग मध्ये मी पूर्ण त्यांच्यावर अवलंबून, माझ्या घरातले ज्येष्ठ आहेत. परत आलो. डोक्यात अशीच आहे, आपल्याला हे काम करायचं म्हणजे करायचं. पूर्ण बॅरन लँड होतं. कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे गायडन्स सुरू केले, टीचर ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केले, अवेअरनेसचे लेक्चर सुरू केले खेड्यापाड्यात. ते रेअर शेअर औरंगाबाद मध्ये होतं. ठीक आहे, खेड्यापाड्यात असे रेअर नाही, शेअर नाही, काहीच नाही. ही संध्याकाळची वेळ 7 वाजेची, खेड्यात सगळे असे उभे असतात यावेळेस. ही स्टाईल आहे. आणि असं उभं राहून मोदीजींचं पण माफ काढतात. पाकिस्तानला असं करायला नको आहे, डायरेक्ट बॉम्बच टाकला पाहिजे. Why it happens? यार, no exposure यार, nobody is working.
शहरात गेल्यानंतर लोक खेड्याकडे जात नाही, ढुकून पाहत नाही, म्हणतात ते लोक बोर करतात. अरे बोर करतात म्हणजे तुमच्यासारखे शहाणे सगळे शहरात निघून गेले, तिथे कोणतरी तर पाहिजे प्रबोधन करायला. तुम्हाला चांगला बाप भेटला, चांगली संधी भेटली म्हणून तुम्ही शहरात गेले, तुम्ही तिथेच असते आता. तुम्हाला नाही, असं जनरल बोलतोय मी. एक लक्षात ठेवा मित्रमैत्रिणी, प्रत्येक स्वप्न आपल्या मनात जे येतं ना ते पूर्ण होण्यासाठी येतं. बिलीव्ह इन इट. द मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम ऑफ अवर लाईफ इज, एकतर आपल्याला मोठं स्वप्न येत नाही, चुकून आलं, दुसऱ्या सेकंदाला आपणच त्याचा खून करतो. म्हणजे बघा, मी तुम्हाला स्वप्नान सांगतो, मला या देशाचं HRD मिनिस्टर व्हायचं झालं, इथपर्यंत व्यवस्थित. तर दुसरा विचार, पण कसं शक्य नाही का? पॉसिबल नहीं होगा तो फिर लोग क्या कहेंगे? सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग. तुम्ही कोणाचं ऐकायचं याचा तुम्हाला फंडा देऊन टाकला मी. स्पेशल पीपल अँड जनरल पीपल. जनरल माणसांकडे लक्ष देऊ नका. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं, तुम्ही कोण व्हाल? जनरल. समजतंय? क्या कहेंगे लोग भूल जाओ. मोठं स्वप्न बघितलं की आपणच त्याच्यावर अविश्वास दाखवतो, आणि ज्याच्यावर आपला विश्वास नाही त्याच्यावर लोक कुठून विश्वास ठेवतील यार. APJ अब्दुल कलामांनी काय केलं माहिती आहे तुम्हाला? मिसाईल वगैरे ते जाऊ दे तिकडे. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, ही गेव अस अ ड्रीम, बिग ड्रीम. भारत विकसित होईल. पब्लिक बोमा मारत राहिली, कसं शक्य आहे? अरे घबरा, काम तर कर, काम करा. एक ड्रीम समोर ठेवलंय, ह्यूज विजन दिलंय, आणि एवढा मोठा माणूस म्हणतोय की येस हे होणार आहे, आणि करोडो लोक यार ते बोलायला लागले. दिस इज कॉल्ड लिडरशिप. सुभाष बाबू काय करत होते? यस, भारत स्वतंत्र होईल, या पद्धतीने होईल. आपल्यात आणि त्यांच्यात फरक काय येतो? आपण हे शोधतो की हे कसं होऊ शकणार नाही. कसं आहे, आता 7 देशात जाणं, विसा मिळणं आणि पकडले गेले, काय फरक पडला? ना उपयोग नाही ना. आणि त्या राजा नाही म्हटला, तिकडून परत येऊ दिलं नाही, आपल्याला मध्ये टाकून दिलं. त्याच्यापेक्षा बरं आहे आपलं आपलं. हे साधारण माणसांचं लक्षण आहे. साधारण जगातले सगळे शोध ग्रेट लीडर्सने लावले, ज्यांच्या विचारांमध्ये होतं की माझ्या मनात जे आलंय ते होणारच आहे, ते होण्यासाठीच माझ्या मनात आलंय. हा विश्वास घेऊन जे लोक अथकपणे आयुष्याच्या शेवटपर्यंत काम करावं लागलं तरी करतात, ते लोक नवनिर्मिती करून दाखवतात. स्वतःच्या स्वप्नांवर प्रचंड विश्वास. मला विश्वास होता की हे होणार. मी काम करायला सुरुवात केली, आणि असा विश्वास घेऊन जेव्हा तुम्ही जाता त्यावेळेस तुम्हाला निश्चित तशा विचारांचे लोक सोबत मिळतात. माझा परिवार म्हणजे परिवारातले 2-4 लोक. बाकीचे लोक ते यांनाच विचारत असतील तेव्हा. मी अशा गप्पा माझ्या काकांशी कधी केल्या नाही. मला गॅरंटी आहे बाकीच्या लोकांनी, कसं ना गावाकडे येऊन गेला आता काय खरंय, पण डॉक्टरांनी करून ठेवलं असेल बरंच त्याच्यासाठी. साधारण लोकांच्या गप्पा. ओके, आय केम टू जळगाव विथ 3000 रुपीज इन हँड. दॅट्स इट. काहीच नाही हातात, काहीच नाही. आणि 2005-06 पासून हे जे पुखराज भाऊ इथे बसले, आमचे फॅमिलीतले माझे मोठे वडील पण मी म्हणेल त्यांना, यांनी या माणसाने पहिल्यांदा माझा विश्वास दाखवला. मी एक प्रोजेक्ट घेतला होता, खरेखुरे आयडॉल. सर हे जे रेअर शेअर आहे ना, हे मी 2005 साली जळगावमध्ये सुरू केलं, खरेखुरे आयडॉल्स म्हणून. आणि त्याला 50,000 रुपये पाहिजे होते. या माणसाने 50,000 रुपये त्यावेळेस मला दिले. आता मला 5 लाख रुपये देतात लोक, न मागता चेक येतात. मी शोधतो हा माणूस कोण, कस काय चेक पाठवला. ज्यावेळेस मी काहीच नव्हतो त्यावेळेस त्या व्यक्तीतलं पोटेन्शियल, सच्चाई आणि त्याच्यातलं जेन्युइननेस बघण्याची दृष्टी काही लोकांना असते, आणि असे लोक आपल्या पाठीशी येतातच. नियती त्यांना आणते, काहीच संबंध नव्हता. अशी लोक जुळत गेले आणि पुढे काम. मग मी भरपूर फिरलो. माझे आजपर्यंत मित्रमैत्रिणींनो टाळ्या वाजवायला 1600 व्याख्यानं झाली आहेत. मी 7 लाख लोकांचं प्रबोधन केलंय, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी. भरपूर. आणि एक्सक्लुझिव्हली फॉर रुरल अँड ट्रायबल. शहरांमध्ये जास्त प्रॉब्लेम नाहीये. मी सांगतो ना, शहरांमध्ये फार प्रॉब्लेम नाही, आज फार मोठा प्रॉब्लेम करून ठेवलंय, व्यवस्थित आहे.
थोडंफार इकडे तिकडे फरक पडतो. कोणतरी भेटतोच, यांच्याबरोबर यांचा मित्र भेटतो, मग तो काउन्सिलिंग करतो, काही करतो, इन्स्पायर करतो. खेड्यात आणि आदिवासी भागात कोणीच सापडत नाही. सो वी स्टार्टेड द वर्क. नेक्स्ट. हा, थोडं मागे घे, थोडं मागे घे. हा, आता बस बस. आता मी एज्युकेशन फील्डमध्ये यायचं ठरवलं आणि सोशल वर्क करायचं ठरवलं. म्हणजे मी मास्टर व्हायचं ठरवलं, टीचर. ठीक. माझे वडील कोण? डॉक्टर. सगळ्यांना त्रास नाही, आमची फॅमिली सोडून. शिक्षक तसं चांगलं आहे, पण ना ग्रँटेड वगैरे असलं तर जरा आपली स्कूल ग्रँटेड आहे म्हणजे येते लक्षात. माझं शिक्षण BA MA, आधीचं इंग्लिश इन मराठी, नंतरचं इंग्लिश इन इंग्लिश, आणि नंतर डायरेक्ट NGO, टीचर ट्रेनर, करिअर काउन्सिलर, ओके, पॅरेंट्स ट्रेनर, कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन फॅकल्टी. लोकांना आयडिया डायजेस्ट व्हायची. मला 12वी नंतर मेडिकलला जावं असं माझ्या घरातही वाटायचं थोडंफार, पण बाकीच्यांना जास्त वाटायचं. आपली कशी परिस्थिती आहे समाजाची, आता हे समोरच्यांसाठी पण. आपल्याला जेव्हा लग्न झाल्यानंतर मुलं होतात किंवा नातू नातनी होतात, ठीक, तेव्हा आपल्या सगळ्यांचा एकच फोकस असतो, माझ्या मुलाला किंवा नातवाला बेस्ट टीचर मिळाला पाहिजे. कसा मिळाला पाहिजे? बेस्ट टीचर मिळाला पाहिजे. पण माझा नातू बेस्ट झाल्यावर त्याने टीचर नाही व्हायचं. भारी ना. म्हणजे माझ्या मुलाला बेस्ट टीचर मिळाला पाहिजे, पण माझा मुलगा जेव्हा बेस्ट परफॉर्मन्स देईल तर त्याने टीचर नाही बनायचं. मग बेस्ट टीचर काय दुसऱ्या ग्रहावरून येणार आहेत का? दुसरा गोला पर से आवत है. आठवलं टेप रेकॉर्डर है ना. आपण लोकांचं मूल्यमापन, त्यांचा विषय, त्यांचं प्रोफेशन, त्यांचे पैसे, ते काय ब्रँडेड वगैरे वापरतात है ना, याच्यावरून करण्याची आपल्याकडे सवय झाली. मी फार म्हणजे आनंद व्यक्त करतो आणि खूप नम्रतेने आभार मानतो की तुम्ही मला इकडे बोलवलं. आज यांना असं वाटेल की नाही, मास्टर झाल्यानंतर काहीतरी रेअर बिअर शेअर करता येतं है ना. आपण प्रोफेशनने मूल्यमापन करतो आणि याचं कुठपर्यंत गेलंय प्रकरण सांगतो, याचं काउन्सिलर सांगतो. 70-75% मुलं मुली आज देशामध्ये एका वेगळ्याच प्रकारच्या डिप्रेशन मध्ये, तुम्हाला माहिती आहे, कारण त्यांना 60-70% मार्क मिळतात आणि पालक त्यांच्याकडे असे कुत्सित नजरेने पाहतात. एक पालक माझ्याकडे आला, एक पॅरेंट आहे सर, एज्युकेटेड था, खरं म्हणजे एज्युकेटेड वगैरेचा काही फरक पडत नाही, 94% है और वो बहुत डिप्रेशन में. पेरेंट, यू टॉक टू माय चाइल्ड. तो क्या हुआ? लास्ट ईयर 98 थे. रियल केस है. मैंने क्या किया होगा? मी फक्त एकच प्रश्न विचारला त्याला, म्हटलं तुला आणि तुझ्या बायकोला मिळून तरी एका वर्षात एवढे मिळाले का? अरे मार्क सगळ्यांना कसे मिळतील यार? सगळे एकाच दिशेने जातील का? यांच्या इंडस्ट्रीमध्ये डाय असतात, ते माहिती डाय काय, आणि त्याच्यात ते कच्चा माल टाकला की तसं बाहेर येतं, तसे डाय करून टाकलेत आपण. मनी मेकिंग मशीन्स, इन्व्हेस्टमेंट रिटर्न्स. सो डिप्रेशन मध्ये मुलं, मार्कांनी आपण त्यांचं मूल्यमापन करतो. प्रत्येकात एक वेगळा राजहंस दडलेला असतो मित्रमैत्रिणी. तो राजहंस शोधा. मी शोधला माझ्यातला राजहंस. माझी पूर्ण फॅमिली डॉक्टर आहे, पूर्ण फॅमिली. आर्किटेक्ट आहेत, डॉक्टर्स आहेत, IITians आहेत, डेंटिस्ट आहेत, सगळे. आय रिस्पेक्ट एव्हरी प्रोफेशन, बट एव्हरीबडी मस्ट रिस्पेक्ट माय प्रोफेशन ऑर एव्हरी प्रोफेशन. माझे एक दुसरे काका आलेत, ऍग्रिकल्चर मध्ये PhD आहेत. 20 वर्षापूर्वी ऍग्रिकल्चर मध्ये PhD केलेलं आहे, नॅशनल इंटरनॅशनल लेवलला काम केलेलं आहे. प्रत्येकाचं एक क्षेत्र आहे यार. रिस्पेक्ट करा, एकमेकांच्या विचारांचा पण रिस्पेक्ट करा, एकमेकांच्या प्रोफेशनचा, एकमेकांच्या लायकिंगचा. सो
बेस्ट टीचर पाहिजे या देशाला. शेवटचा मुद्दा या माझ्या कॉन्व्हर्सेशन मधला, वी नीड बेस्ट टीचर्स फॉर अवर कंट्री इफ यू वॉन्ट टू बिकम अ प्रोग्रेसिव्ह कंट्री, अदरवाईज नॉट पॉसिबल. आणि त्याच्यासाठी जे लोक दुसऱ्या प्रोफेशन मध्ये त्यांनी नाराज होण्याचं कारण नाही. तुम्ही समाज शिक्षक होऊ शकता. किमान आठवड्याला महिन्याला 2 तास एज्युकेशन म्हणून द्या. कुठेतरी जा. तुम्ही एज्युकेशन मध्ये नाही आहेत त्रिपाठी साहेब, तुम्ही जा कोणत्याही खेड्यात, तिथे गावात बसा आणि त्या मुलांची फक्त 1 तास गप्पा मारा, त्यांना प्रश्न विचारू द्या तुमच्या प्रोफेशनचे इतर, अँड दॅट्स इट, कम बॅक. अशा लोकांची प्रचंड आवश्यकता आहे आणि ते आपण एका प्रोग्राम मध्ये करतो पण ग्रामीण शिक्षण क्रांती केंद्र. नेक्स्ट, वी नीड बेस्ट टीचर्स. पुढे हा पुढे, थँक्यू. थांबून घे, मला हे जमत नाही. गावाकडे आलो, खरं सांगतो मित्रमैत्रिणींनो, खेड्यात फिरून या एकदा. 10-15 दिवसांचा टूर काढा, तुम्हाला समजून येईल काय परिस्थिती आहे. भयानक, भयावह, मुलींची सर्वात जास्त. मेरे मन में एक सवाल है सर, यदि सोसाइटी में एजुकेशन बढ़ता है तो सोशल प्रॉब्लम्स कम होने चाहिए या बढ़ने चाहिए? कम होने चाहिए. 20 सालों में देश में एजुकेशन बढ़ा है, सोशल प्रॉब्लम्स कम हुए हैं या बढ़े हैं? म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. एज्युकेशन मध्ये प्रॉब्लेम नाहीये, एज्युकेशनच्या उद्दिष्टांमध्ये, ऑब्जेक्टिव्ह मध्ये प्रॉब्लेम आहे. ऑब्जेक्टिव्ह फ्रॉम पॅरेंट साइड, ऑब्जेक्टिव्ह फ्रॉम टीचर साइड प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यावर मग काम करायला. आर्थिक परिस्थिती किती वाईट असू शकते. गरिबी. मी मुंबईत काका लेक्चर घेत होतो. आय आस्क व्हॉट डू यू मीन बाय गरिबी, पॉवर्टी. तो मला त्याने काय सांगावं, एका मुलाने, कॉन्व्हेंटचा मुलगा होता, यू नो सर जिसके पास ऍपल नहीं होता है ना वो गरीब होता है. त्याची थंडा तोच आहे ना. त्याच्या वडिलांनी कधीतरी सांगितलं असेल, याने विचारलं की बाबा उसके पास ऍपल क्यों नाही, ते बाबांनी सांगितलं असेल वो थोडा गरीब आहे. गरिबी काय असते हे मला पण खरं म्हणजे मी स्वतः अनुभवलं नाही, पण मी सहवेदनेने समजून घेतलं. माझ्याकडे एक मुलगी शिकायला आली, तिची स्टोरी सांगतो. पजई नाव आहे त्या मुलीचं. यवतमाळच्या कुठल्या तरी एका खेड्यामध्ये राहते आणि तिचे आई वडील म्हातारे, गावात कपडे शिवतात. बहुत कम आमदनी. 1 एकर तुकडा आहे शेताचा, त्याच्यावर काही उगत नाही, थोडंफार उगतं. त्याच शेताच्या तुकड्यावरून शॉर्टकट म्हणून गावातले ट्रॅक्टर वापरायचे, रेतू वगैरे काही नेणारे. त्या बाईने 3 वेळा सांगितलं की अहो आमचं शेताचं तुकडं खराब होऊन जाईल, आधीच खराब आहे, वापरू नका. 3-4दा सांगितल्यानंतर 5व्यांदा मागच्या वर्षी ऑगस्टच्या महिन्यामध्ये दुपारी 2 वाजता त्या बाईला त्यांनी जिवंत जाळून टाकलं. ठीक, गुन्हा असा नोंदवला गेला की तिने आत्महत्या केली. ते बघितल्यानंतर तिच्या वडिलांची वाचा केली आणि ते काम नाही करू शकत होता. आणि ही मुलगी ग्रॅज्युएट शेवटच्या वर्षाला, आणि तिचा भाऊ 11वीला होता तेव्हा. मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं. लग्न झालं तर ते सावकाराकडून पैसे घेतले, हुंडा दिला. भिकारी लोक आहेत आपल्या देशात. भिकारी, भिकारी समजतं म्हणजे मुलीच्या बापाकडून पैसे घ्यायचे आणि त्याच्यावर मजा मारायची. त्याच्याने त्यांचं कुटुंब आधीच खराब झालेलं, खंगलेलं, आणि आई गेली. एक प्रकारे अनाथ झाले मुलं मुली. खायला नाही, राहायला नाही, काहीच नाही. आणि ते आता जळगाव दीपस्तंभला आले आणि तिथे ते आता शिकतायत. गरिबी. आणि मला मनापासून वाटतं की गरिबी ही शिक्षणाच्या किंवा क्वालिटी एज्युकेशनच्या आड नाही आली पाहिजे. सो ते सगळं बघितलं आणि काम सुरू केलं. मग आम्ही गुरुकुल नावाची एक कन्सेप्ट सुरू केली. गुरुकुलमध्ये असं आहे, 100हून अधिक मुलं दरवर्षी आम्ही शिक्षणासाठी दत्तक घेतो, जे ग्रॅज्युएट्स आहेत, खूप गरीब आहेत आणि खूप शार्प आहेत, आणि त्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनचं रेसिडेन्शियल ट्रेनिंग देतो आणि ते वेगवेगळ्या पदावर अधिकारी होतात. हे 2005-06 पासून सुरू केलं. आतापर्यंत 550 क्लास 1 क्लास 2 ऑफिसर भारतामध्ये या सगळ्या तळागाळातून गेलेले. हे सगळं बघत असताना जाणवलं की टॅलेंटला गरिबी नसते किंवा श्रीमंती नसते, टॅलेंट असतं. त्यानंतर अजून काम करत गेलो. जसं जसं प्रवास करत होतो ना, समाज समजत होता. आणि अंध अपंग मुलं भेटायचे, ठीक, खूप चुनचुनी बोलायला लागले, त्यांच्याशी संवाद साधायला लागला.
की खूप छान बोलायचे. डोक्यात विचार आला की ब्लाइंड आणि हँडिकॅप मुलं मुली कधीच क्लास 1 बघितले नाही का? नेवर. कुठे बघितलं? काय रिसेप्शनिस्ट, अगरबत्त्या बनवा, मेणबत्ती बनवा, ठीक आहे, कॉल रिसीव करा, कॉल द्या. वो ऑफिसर क्यों नहीं बन सकते? मग पुन्हा एकदा प्रवास केला. तुम्ही बघा, भारतातली जेवढी महान लोक झाली किंवा जगातली मित्रमैत्रिणी, त्या सगळ्यांनी पहिल्यांदा प्रवास केलाय. तुम्ही बघा, भारत परिक्रमा केलेली आहे. गांधीजी असो, विवेकानंद असो, सगळ्यांनी, किंवा जगातले कोणी महान लोक असो. कारण अशा प्रकारच्या तळागाळातल्या प्रवासातून माणसाला त्याच्या जीवनाचं उद्दिष्ट सापडतं, आयुष्याचं प्रयोजन सापडतं. कसं जगायचं याच्यासोबत कशासाठी जगायचं हे सापडतं. ते घरात बसून सापडत नाही. कारण घरात बसल्यानंतर आपण फक्त आपला स्वतःचा सेल्फ आणि आपलाच विचार करतो. 18 जिल्ह्यात अंध अपंगांचे मेळावे घेतले ग्रॅज्युएटचे आणि त्यांना प्रचंड इन्स्पायर केलं. त्यांची एंट्रन्स घेतली आणि 2 वर्षापूर्वी आम्ही जळगावला देशातलं पहिलं अंध आणि अपंग विद्यार्थ्यांचं विनामूल्य निवासी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र सुरू केलं. 62 मुलं आहेत तिथे आता आणि ते IAS होण्यासाठी, बँक प्रोबेशनरी ऑफिसर होण्यासाठी तयार करतायत. झारखंडहून मुलं आहेत, कर्नाटकहून आहेत, गुजरात मधून आहेत. भारतात कोणत्याही अंध अपंगाला वाटलं की आपल्याला हाय पोस्टवर जायचं तर ती व्यक्ती आता जळगावला येते. हे पण काम सुरू करताना मला अनेक लोकांनी सांगितलं की बघ ऐक, आम्ही तुझे इथे सांगतो असं करू नका, असं अरे ज्यांना डोळे त्यांच्याकडून होत नाही, म्हणजे त्यांना स्वतःबद्दल सांगायचं असतं. पण आपला नियम काय ठरलाय? लोकांनी नाही म्हटलं, अशक्य म्हटलं की समजायचं हे करायचं. फक्त स्टार त्या क्षेत्रातली खूप तज्ञ आणि जाणीव असणारी, तुम्हाला ओळखणाऱ्या व्यक्ती जेव्हा सल्ला देतात ते ऐकायचे. त्यांना आपण आपले मेंटॉर म्हणतो. मेंटॉर, ठीक आहे. डॉक्टर KB पाटील सर, भरतदादा अमळकर, गायकवाड अप्पा हे माझे मेंटॉर आहेत, ठीक आहे. त्यांचं ऐकतो. फायनान्शियल बाबतीत माझे काका दोघं माझे मेंटॉर, म्हणजे त्यांच्या बाजूने आहेत, पण मी त्यांना काहीच न्याय देऊ शकत नाही. माझ्या फेल्युअर्स मध्ये ती एक गोष्ट आहे की मी फायनान्स, अकाउंटिंग केला. तो मित्र माझा CA बसलाय, तो थकून गेला. नाही, त्याने आता नंतर तो विषय बंद केले, त्याने तो काहीच विचारत नाही मला, ठीक. ते केंद्र सुरू केलं. त्या केंद्रातला एक क्लिप दाखवतो 2 मिनिटांची आणि मग आपण पुढच्या याच्यात जाऊ. VLC नो बाकी थोड़ी सी है जिंदगी. मी 9 वर्षाचा होतो आणि चिकनगुन्ह्याच्या साथीमध्ये माझे डोळे गेले. डोळ्यांची गरज ही फक्त जग बघण्यासाठी असते, तर जग समजण्यासाठी दृष्टिकोनाची गरज असते. दीपस्तंभ ही एक कमर्शियल संस्था आहे असं कधी मला वाटलं नाही. तिथे आम्हाला एक गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण आणि शिक्षण तर मिळतंच, पण त्याशिवाय आमच्या प्रेम, जिव्हाळा, मार्गदर्शन अशा प्रकारच्या भावनिक गरजा सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण होतात. तर त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मी सुद्धा ठरवलं की मी IAS होणार. आम्ही दोघी इथे दीपस्तंभ फाउंडेशन मध्ये आलेलो आहोत कोल्हापूरवरून. आम्ही दोघी बाय बर्थ ब्लाइंड आहोत आणि आम्हाला दोघींनाही
कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये क्लास 1 ऑफिसर व्हायचं आहे। असफलता एक चुनौती है, स्वीकार करो, क्या कमी रही देखो और सुधार करो। जब तक न सफल हो नींद चैन त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम। कुछ किए बिना ही जयजयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार कभी नहीं होती, कोशिश करने वालों की हार कभी नहीं होती। हाथों की लकीरों में नसीब नहीं होता है, हाथों की लकीरों में नसीब नहीं होता है, क्योंकि नसीब तो उनके भी होते हैं जिनके हाथ पैर और आंखें नहीं होती। इतका जबरदस्त हौसला आहे, तुम्हाला काय सांगू। या मुलांनीच आता आम्हाला खूप काही शिकवलं। खरा मास्तर तो असतो ज्याला असे विद्यार्थी मिळतात की नंतर नंतर ते त्याच्यापेक्षा मोठं काम करतात आणि त्या मास्तरला त्यांच्याकडून शिकता येतं। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख से सब कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। समीर खोबरागडे नावाचा मुलगा आता प्रिलिम क्वालिफाय केलाय। प्रांजल पाटील नावाची मुलगी ऑलरेडी यूपीएससी क्वालिफाय झाली आहे। 8 अन्य मुलं बँक प्रोबेशनरी ऑफिसर क्लास 1 झालेले आहेत। सेरेब्रल पाल्सीचे आता 8 मुलं आहेत। अष्टवक्र असतात, म्हणजे 8 बाजूने तुटतात, तुम्ही बघू सुद्धा शकत नाही चालणार। हे मनोबल केंद्र, 100 मुलांचं गुरुकुल केंद्र। त्याच्यानंतर मला या दरम्यान खूप लोकांनी सल्ला दिला। मला आत्ताही 8 दिवसापूर्वी एका व्यक्तीने दिला, मी यांना सांगितलं पण आता 178 मुलं दत्तक आहेत आपल्याकडे। म्हणजे त्यांचं वर्षभराचं निवास, भोजन, प्रशिक्षण, आरोग्य सगळं जे जे तुम्हाला आम्हाला लागतं सगळ्या गरजा आपण पुरवतो। ठीक, 5 पैशाची रक्कम संस्थेकडे नाही, सगळ्या लोकांच्या सहभागाने काम चालतं। म्हणजे चहा टपरीवाला माणसापासून तर बापनाजींपर्यंत, आरसी बापनाजी, सगळी लोक त्याच्यात त्यांच्या ह्याच्याने सहभागी होतात। मला आत्ता त्या माणसाने सल्ला दिला, भाऊ 8 दिवसापूर्वी जोशी नावाचे आपल्या गावाचे ते आले तुम्हाला, ते मला म्हटले, सर मी तुमच्याकडे खूप वर्षापासून बघतोय, तुम्ही खूप शार्प, खूप टॅलेंटेड आहात, पण तुम्ही एक काम करा म्हटलं, अगोदर ना तुम्ही असे 20-25 कोटी रुपये कमवून घ्या, सेटल व्हा आणि मग समाजसेवा। आता असं करणारे लोक चुकीचे असतात असं माझं म्हणणं नाही, कोणीच चुकीचं नसतं, ज्याच्या त्याच्या परीने तो बरोबर असतो। मला हे असं वाटतं करावंसं, आणि मित्रमैत्रिणींना जे वाटतं प्रखरतेने वाटतं आणि ज्याच्यावर तुमचा विश्वास असतो तेच करा। यश अपयशचा विचार करू नका, त्या फार रिलेटिव्ह टर्म आहेत। जे वाटतं ते जगता आलं नाही तर काय जगणार आहे मला सांगा? मरणाची वाट पाहणारं जीवन जगून उपयोग नाही। आणि म्हणून आता पुन्हा एक प्रोजेक्ट सुरू केला, संजीवन नावाचा। समाजातली एक खूप वेगळी समस्या आहे, जे मुलं अनाथ असतात ना त्या मुलांना, म्हणजे आई वडील नाही, पुन्हा जे गरीब असतात, तुम्हाला पुढचं सांगतो, गरीबांना नातेवाईक नसतात, तुम्ही श्रीमंत असा तुम्हाला दूरदूरचे नातेवाईक असतात। ठीक, असे जे रिमांड होम मध्ये राहतात मुलं, कायद्याने 18 वर्ष ते झाल्यानंतर त्यांना बाहेर काढलं जातं काका, आणि ते पुन्हा दे बिकम ऑर्फन। ओके, त्यांनी काय करायचं? चुकीच्या मार्गांना जायचं। हुज रिस्पॉन्सिबिलिटी इज दिस? आस, आपली, आवर्स। आम्ही काय केलं, संजीवन म्हणजे संपूर्ण नवीन जीवन त्यांना आमच्याकडे आणायचं, राहणं, खाणं, प्रशिक्षण द्यायचं, हॉस्पिटलचा असिस्टंट, दुकानांवर असिस्टंट लागतात असे त्यांच्या गरजेप्रमाणे सैन्यात भरती करून द्यायचं। मुलं मुली आता यायला सुरुवात झाली, त्यांना नोकरी मिळवून द्यायची, त्यांचे लग्न करून द्यायचे। आणि आता आम्ही इतका विचार केला पुढचा की त्या मुली लग्न होईल, नोकरी राहील, पण मुलींना माहेर पाहिजे ना, मग त्यांच्यासाठी आम्ही माहेर पण तयार करतोय की त्या मुली आयुष्यभर माहेर म्हणून आपल्याकडे येत राहतील। असा संजीवन प्रकल्प सुरू केला। मला अनेक लोक हे विचारतात की तुम्हाला हे असं कसं सुचतं? खरं म्हणजे हा प्रश्न भाऊ कोणाला विचारला पाहिजे? ज्यांना सुचत नाही त्यांना। मला कसं काय? हे आपली फॅमिली ना, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, मग आपल्या बांधवांचं काम कोणाला करायला लागेल? आपल्याला। हे सुचत नसलं तर प्रॉब्लेम आहे, सुचत असलं तर ही चांगली गोष्ट आहे। आता 178 मुलं मुली आहे, आणि या सगळ्या मुलांना अत्यंत आनंद, आत्मविश्वास, आत्मसन्मान मिळवण्याचं काम चाललेलं आहे।
वेडं काम आहे, अगोदर कोणीच विश्वास ठेवायचा नाही, म्हणून उल्लेख केला या लोकांनी माझ्यावर अगोदर विश्वास. आता सगळी लोक विश्वास ठेवतात, पण वेडी स्वप्न ही नक्की पूर्ण होतात. मी सुरुवात अशी केली होती मित्रमैत्रिणींनो, आपण फार भाग्यवान आहोत. माझ्या मनातलं, माझ्या हृदयातलं रेअर शेअर तुम्हाला सांगतो. आपण फार भाग्यवान आहोत. आपल्याला डोळे आहेत, आपल्याला हात दोघं आहेत, आपल्याला दोघं पाय आहेत. मी एखादं निसर्गाचं खूप सुंदर रूप बघतो ना, तर आजकाल मला माझ्या प्रज्ञाचक्षू मित्रमैत्रिणींची आठवण येते. त्या औरंगाबाद कडून चाळीसगाव जाताना जो घाट आहे तो पावसात बघावा किती सुंदर असतो. पण सुनीलबाई, तेव्हा असं वाटतं की यार वी आर ब्लेस्ड, यार आपण बघू शकतोय. हात पाय, वरचा मजला दिलाय. अनेक लोक म्हणजे त्याचा वापर करतात नाही करतात तो वेगळा विषय, पण आपल्याला वरचा मजला, हात पाय, डोकं सगळं दिलं, निसर्गाने दिलं. अजून सांगू, आपल्याला हे माहिती आहे की आपले आई वडील कोण आहेत. आपण फार भाग्यवान आहोत. 70 लाख युवकांना सुनीलभाई या देशात माहित नाही त्यांचे आई वडील कोण आहेत, पण ते जन्माला आले. इतके भाग्यवान आहोत, आपल्याला जाणीव नाही. ज्याला ही जाणीव स्ट्रॉंगली होते ना, तो त्याच्या आयुष्यात कधीच दुःखी राहत नाही. सब कुछ दे दिया है, इतकं मिळालंय. आणि काय वाटतं माहिती मला, काय हे आता 2 वर्षातली प्रोसेस आहे, विचारांची प्रक्रिया. जर आपल्याला निसर्गाने इतकं न मागता दिलंय ना, आपल्याला जन्माला यायच्या अगोदर काही अशी लिस्ट वगैरे येते का टिक करायला, म्हणजे शहरात पाहिजे, खेड्यात पाहिजे, डॉक्टरच्या घरी पाहिजे, शेतात, तसं काहीच येत नाही. किती हात पाहिजे वगैरे, डोळे पाहिजे, काहीच येत नाही. इट इज गिफ्ट फ्रॉम नेचर, गिफ्ट. आणि अहो छोटस कोणी काही आपल्यासाठी केलं तर आपण लगेच थँक्यू म्हणतो, 10 वेळा थँक्यू म्हणतो. आणि नेचरने इतकं काही देऊन टाकलं आपल्याला. तर नियतीने मात्र ज्यांच्यावर असा अन्याय केलाय की त्यांना जन्मतः या गोष्टी दिल्या नाहीत, अशा सगळ्या आपल्या भावा बहिणींसाठी आपण त्यांच्यासाठी नाही, त्यांच्या सोबत काम केलं पाहिजे. ही समाजसेवा नाही, ही कृतज्ञता व्यक्त करणं आहे निसर्गाच्या प्रति. इट इज एक्सप्रेसिंग ग्रैटिट्यूड टुवर्ड्स नेचर कि आपने इतना हमें दे दिया, ये तो हमारा कर्तव्य है, करना ही चाहिए. जे करत नसतील उलट त्यांना प्रश्न विचारले पाहिजे. मला अनेक लोक विचारतात, तुमच्या घरात कोणी असं अंध अपंग? मी थोडा खडूस आहेच. मी उलट सांगतो, म्हणजे त्याची वाट बघायची, म्हणजे एखादा घरात तसा होऊ द्यायचा, मग त्या कामामध्ये यायचं. इतकं मिळालंय. तुम्हाला माहिती आहे मित्रमैत्रिणींना, या 2-3 वर्षातला बदल माझ्या याच्यातला मी माझ्या घरात पण नाही शेअर केला, रेअर शेअर मध्ये सांगतो. या सगळ्या मुलामुलींची दुःख बघताना, एक मुलगा असा आहे, तो त्याच्या आईच्या पोटात असताना त्याचा बाप गेला, त्याचे वडील गेले. ठीक आहे, त्याची आई दारू पाडायचं काम करते जंगलामध्ये, आदिवासी आहे, दारू, लिकर, कंट्री लिकर. ठीक आहे. आणि यार तो मुलगा आयएस झाला 2013ला, नांदेडला कलेक्टर आहे. आय एम प्राऊड ऑफ माय स्टुडंट. काय म्हणजे कसल्या परिस्थितीत असतात लोक. समीर खोब्रागडेची आई लोकांकडे धुणत होते, त्याने त्याच्या बापाचा चेहराच पाहिलेला नाही. या सगळ्यांबरोबर राहताना मला काय फिलिंग येतात, या मागच्या 2-3 वर्षात मला माझ्या कुठल्याच निसर्गाकडून अपेक्षा नाही राहिल्या. तुम्हाला खरं सांगू, अजून मला कुठलंच दुःख नाही, मला कुठलाच पश्चाताप नाही. ही स्टेज येणं आयुष्यात, आणि मला काही यांच्यामुळे आली. मला कुठलीच कंप्लेंट नाही, कोणाच्याच बाबतीत कसलीच कंप्लेंट नाही. मला वैयक्तिक कुठलीच आकांक्षा नाही. याच्यावर वाद होऊ शकतात की असं असावं की नसावं, पण तो ज्याचं त्याचं नेचर आहे, ज्याचं त्याची थॉट प्रोसेस. मला वैयक्तिक कुठलीच अपेक्षा नाही. मला हजारो करोड रुपये पाहिजेत. मला या देशाचं पूर्ण शिक्षणाचं वास्तव बदलायचं आहे. 2024 मध्ये मी HRDत काम करत असेल. आप भी रहेंगे, मैं भी रहूंगा, याद करेंगे. ठीक, अशी स्वप्न प्रचंड आहे. सगळ्या जगाचं कल्याण करण्यासाठी आपला जन्म झालाय. 100% काम करणार. वैयक्तिक इच्छा आकांक्षा संपल्या. आणि त्याचं मूळ अजून इथे मुलांसाठी सांगतो. आपण असताना या जगात आणि आपण नसताना लोकांनी आपली आठवण
कोणत्या कामासाठी करावी याचा विचार समोर ठेवून काम करा. विवेकानंद म्हणतात, अरे तुमच्यात आणि पाषाणात काहीतरी फरक पाहिजे, किड्या मुंग्यांमध्ये आणि आपल्यात काहीतरी फरक पाहिजे. तेही जगतात, तेही मरतात, आपणही जगतो, आपणही मरतो, पण तेच लक्षात राहतात जे काहीतरी कंट्रीब्यूट करतात सोसायटीसाठी निस्वार्थपणे. निस्वार्थपणे तुम्ही समाजासाठी काही कंट्रीब्यूट करतायत, तुम्ही काहीतरी निर्माण करतायत, तुम्ही कोणती तरी समस्या सोडवतायत, तर लोक तुम्हाला लक्षात ठेवतील. असे अनेक येऊन गेलेत, 1000 एकर आणि 5000 कोटीचे. नावं पण नाही माहिती, त्यांच्या पिढ्यांना पण नाही माहिती. पैसे संपले, काम संपलं. कोण लक्षात राहतं? ज्यांनी कंट्रीब्यूट केलं. अर्थात सगळ्यांनी तसं व्हावं असं माझ्या कोणत्याच विचारांचा तुम्ही स्वीकार करावा असं माझं म्हणणं नाही. इट इज माय थॉट प्रोसेस. वृक्ष पाषाणात, किड्या मुंग्यांमध्ये, आपल्या प्राण्यांमध्ये काहीतरी तर फरक पाहिजे, असं काम करून दाखवूया. आणि अशी थॉट प्रोसेस या देशात फार कमी असल्यामुळे साहेब, माझं काही चुकलं असेल तर मला नंतरच्या याच्यात तुम्ही सांगा, 134 कोटीचा देश आहे, एक पण माणूस जागतिक कीर्तीला नंबर 1 नाही. बाकी क्रिकेट सोडा, त्याला काही अर्थ नाही. एक नाही. आणि काय घडवे जातो आपण? आपला देश, आपली शिक्षण पद्धती डोंबलं. 134 कोटीतून एक माणूस जागतिक कीर्तीचा नंबर 1. 1/6 आहोत आपण जगाच्या. वेअर आर वी? आपण कुठे आहोत? हा एज्युकेशन सिस्टीम मध्ये काम करण्याचा बेस आहे. दुसरा, नुसतं नंबर 1 नाही, माणसांनी माणसाशी माणसासारखं वागावं हे एज्युकेशन मधून शक्य होत आहे. अरे घरातल्यांशी वागलं जात नाही. उच्च शिक्षण घेतलेले लोक मायबाप सांभाळत नाही. काम करावं लागेल. आणि पुन्हा भव्य दिव्य सायंटिस्टचा विषय घ्या साहेब, मी 2 मिनिटं देतो. नारळीकर, भटकर, रघुनाथ माशेलकर सर यांच्या नंतरच्या पिढीतले एक तर नाव सांगा साहेब. एक, आपण जिनियस निर्माण करतो ना, 100% मार्क मिळतात ना, एक तर सांगा. मी म्हणत नाही सगळ्यांनी वा, पण एक तर सांगा. का ताकद नाही या देशात? अंगात रक्त नाही, आपल्या श्वास नाहीये आपल्या याच्यात? धामण्यांमधून काय वाहत आहे मला सांगा? का नाहीये? विचारांची समस्या आहे. आम्ही स्वयंकेंद्रित झालो आहोत मागच्या काही वर्षांमध्ये. आपलं व्यवस्थित बघा आणि जास्त ताण नाही घ्यायचं. आणि अपयशाची प्रचंड भीती, लोक काय म्हणतील. आणि पुन्हा भाऊ तुम्हाला सांगितलं ते थोडं लवकर झालं पाहिजे, म्हणजे आपण आपल्या जबाबदारीतून मुक्त. सर्वोच्च पातळीची माणसं तयार झाली पाहिजे. याच्यात पुढे दिलं होतं, त्याला काढू नको. चांगली माणसं निर्माण करणारी शिक्षण व्यवस्था पाहिजे, कुटुंब व्यवस्था पाहिजे, जी प्रचंड मोठी अशक्य वाटणारी स्वप्न बघू शकतील आणि ती स्वप्न पूर्ण करू शकतील. सेटल होणारी अरे आपण मार्केट आहोत जगासाठी, माहितीये? बाजारपेठ आहे, बाजारपेठ. ते म्हणून कुरवाडतात तुम्हाला. आपल्याला वाटतं वा 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 वा, हाडवाडत तेवढी आहे, 134 कोट. आपल्याला जगावर जर उत्तम पद्धतीने आपली छाप सोडायची असेल तर आपल्याला विचार पद्धतीत बदल करावा लागेल. आणि जीवनाकडे बघताना कंट्रीब्युशन, खानपानाचा प्रश्न नाहीये देशाचा. आता इतकं चांगलं चाललंय, काहीच नाही केलं तरी खायला भेटते, काहीच नाही. आजारी पडले घ्यायला येतात घरी. सो काहीतरी कंट्रीब्यूट करूया. मी मोठं स्वप्न बघितलंय, आपण सगळे मोठं आपल्या आपल्या क्षेत्रातलं स्वप्न बघूया आणि दुसरं कंट्रीब्यूट करूयात, कृतज्ञता ठेवूयात. मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो. आज आपण दीपस्तंभला खूप प्रोजेक्ट राबवतोय. मी याच्यात दिले नाही, जाताना एक पत्रक असेल त्याच्यात तुम्हाला असेल. 1-4 पुस्तकं पण मी चांगली आणली आहेत माझी, तुम्हाला घेता आली घ्या. वेबसाईटवर जाऊन बघा, कारण वेळ कमी आहे. वाचन संस्काराचा 600 शाळांमध्ये प्रोजेक्ट घेतोय आपण भारतामध्ये. 600 स्कूल्स, 40,000 टीचर्सचं ट्रेनिंग आतापर्यंत महाराष्ट्रातल्या ग्रामीण आदिवासी भागात आपण पूर्ण करतोय. ग्रामीण शिक्षण क्रांती केंद्र सुरू करतोय. खेड्याखेड्यात लायब्ररी, रिडिंग रूम पाहिजे. आपल्या मुलांच्या बेस्ट क्वालिटीच्या स्टडी रूम्स आहेत साहेब. आणि अशी घरं आहे गावामध्ये की ज्या घरामध्ये तुम्ही 5 मिनिटं अभ्यास नाही करू शकत. 5 मिनिट नाही, वातावरण नाही. आणि आपण म्हणतो यांनी कॉम्पिट करायचं एकमेकांशी. इज इट फेअर? गावामध्ये तुम्हाला गुटखा भेटेल, गावामध्ये तुम्हाला सीडी भेटेल, रीन भेटेल आणि पार्लेजी भेटेल. तुम्हाला एकही खेडेगावामध्ये पुस्तक भेटणार नाही. डन.
कुठलंच एज्युकेशनल गायडन्स मिळणार नाही अशी आत्ता 60-70 वर्षानंतर परिस्थिती. हु इज रिस्पॉन्सिबल? नो वे. हु इज गोइंग टू डू समथिंग? वी आर देअर. अशा प्रोजेक्टमध्ये आपण सोबत या. अंध, अपंग, अनाथ, आदिवासी आणि आर्थिक दुर्बल या 5 प्रकारच्या घटकांसाठी आपण कटिबद्ध आहोत. महाराष्ट्रात आणि आजूबाजूच्या 6 राज्यांमध्ये आता हे काम विस्तारतंय. तर मन धनाने आपण सगळे सोबत काम करूया. मी तिन्ही गोष्टी म्हटल्या, तिघांची आवश्यकता आहे. बापनाजी एका याच्यात बोलले होते, मेरे जैसा पैसे देने वाले तो बहुत मिल जाएंगे लेकिन काम करने वाला आदमी नहीं मिलता है. या सगळ्या शिक्षण, सामाजिक वेगवेगळ्या ज्या गरजेचे क्षेत्र आहे आपल्या देशामध्ये, जगामध्ये, याच्यात काम करणारा चांगली माणसं मिळत नाही आजकाल. आपल्याला ती माणसं व्हावं लागेल. आज मला इथे आवर्जून रेअर शेअरला बोलवलं. मी खूप प्रयत्न केला की मी रेअर शेअर करावं, त्या पद्धतीनेच करावं. मला ऍक्च्युली साच्यात बांधता येत नाही मला स्वतःला, म्हणून मी खूप प्रयत्नपूर्वक 2 दिवसापासून मी याची सगळ्यांची तयारी करतोय. अनंत अडचणी, अडथळे आणि अपयश माझ्या सगळ्या मार्गात आले. पागल काम आहेत सगळे, वेळी कोणी विचार न केलेली. पण जर तुम्ही आधीच हे लक्षात ठेवलं की प्रॉब्लेम येऊ शकतात, येतात, आपण ते त्याच्यावर मार्क करू, दॅट्स इट, तर तुम्हाला कशाचीच भीती राहणार नाही. मी तरी तोच विचार करतो. आणि आला यश अपयश तर काही प्रॉब्लेम आहे. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, हे विसरून जा. इधर यू विन और यू लर्न, दॅट्स इट. अपयश नसतं, देर इज ऑलवेज लर्निंग. मला अशा लर्निंगची संधी इथे मिळावी म्हणून मला इथे आपण बोलवलं. एक 4 ओळींनी मी समारोप करणार आहे. असा संकल्प केलाय सर की किमान 1 कोटी अंध, अपंग, अनाथ, आदिवासी आणि खूप गरिबीतल्या तरुण मुला मुलींना त्यांच्या आयुष्यात मोठ्या स्वप्नांना प्राप्त करण्यासाठी व्यवस्था उभारल्याशिवाय या जगाचा निरोप घेणार नाही. या देशाची शिक्षण व्यवस्था संपूर्ण जगाला दिशा दाखवेल अशी माझ्या आयुष्यात, याच आयुष्यात मला करायचं आहे. अँड युअर अँड आवर लाईफ इज मेड फॉर मिरॅकल्स. हे काय माहितीये? इट इज मिरॅकल. तुमच्या हातात मोबाईल आहे ना, व्हॉट इज इट? इट इज मिरॅकल. अँड ह्युमन माइंड अँड ह्युमन बॉडी अँड ह्युमन लाईफ इज मेड फॉर मिरॅकल्स. आपल्याला ती जाणीव नाही राहिली. आपल्याला त्याची जाणीव काय? ह्युमन लाईफ इज मेड फॉर युझिंग मिरॅकल्स, क्रिएटिंग मिरॅकल्स नाहीये. सो जगाला दिशा दिली अशी शिक्षण आणि कुटुंब व्यवस्था या देशाकडे आहे. ते सगळं ते आपण करूयात आणि एकत्र आलोच ना तर सगळं काही शक्य आहे. आम्ही जालन्यात सुनीलबाईंबरोबर किती 2-3 वर्षापासून काम करतोय. आय एम ब्लेस्ड. मी तुम्हाला सांगतो, माझ्या इतका भाग्यवान माणूस नाही. इतकी जबरदस्त ताकदीची माणसं ज्यांच्याकडून मला क्षणाक्षणाला शिकायला मिळालं, क्षणाक्षणाला. तुम्हाला पण हे भाग्य घेता येईल. आणि अशा वंचितांच्या मुलांचं आपण काही करू शकलो. अहो 5-10 कोटी लोकांनी जर ठरवलं चांगल्या परिस्थितीतलं एक पोरग दत्तक घ्यायचं तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे. करता येईल. 2 ओळींनी समारोप करतो. आपण सगळे एकत्र काम करण्यासाठी, जीवनाला दिशा देण्यासाठी, जीवनाचा उद्देश निश्चित करण्यासाठी. हे मागे जे बसलेत ना, भाकरी, नोकरी, छोकरी, पद, पैसा, प्रतिष्ठा, मनी, मासेस अँड मॅरेज, याच्यासाठी जगू नका. फक्त याच्या पलीकडे आयुष्याचे उद्देश आहेत. टू क्रिएट समथिंग ग्रेट. जे अशक्य आहे, जे इम्पॉसिबल वाटतं ते निर्माण करण्यासाठी. आणि हे सगळं तळागाळातून आता पुढे येत आहे. आपण त्याच्यासाठी काम करूया. मला भावलेल्या ओळी, पांडुरंग नावाचा माझा विद्यार्थी जेव्हा समोर आला तेव्हा मला या ओळी आठवल्या. पांडुरंगला 2 हात नाही, पांडुरंगला 2 पाय नाही, ठीक. आणि पांडुरंग द्वारपे म्हणजे भुक्का आहे, 2 फूट येतो एवढाच आहे. ग्रॅज्युएट आहे, नांदेड किनवटचा आहे, आंध्र बॉर्डरवरचा. हॅलो, पांडुरंग ग्रॅज्युएट आहे आणि पांडुरंगला 2 हात पाय नाही, पण पांडुरंग सुंदर लिहितो. कसं माहितीये? तो इथे त्याचे जे काही मासल भाग येतला त्याच्यात असा पेन धरतो आणि असं लिहितो, असं. आणि माझ्यापेक्षा चांगलं अक्षर आणि माझ्यापेक्षा जास्त स्पीडने लिहितो. हॅलो, ग्रॅज्युएशनला 74% मार्क येत. वडिलांना शिक्षण वगैरे काही समजत नाही, त्याला तिकडून उचलून आणलंय मी. अरे काय पॅशनेट आहे तो पोरग. आता मनोबल मध्ये तुम्ही कधीही बघायला या, किंवा सगळ्यांना निमंत्रण आहे. अशी मुलं घडू, जे स्वतःसाठी जगतात, जे फक्त स्वतःसाठी जगतात ते मृत असतात.
आणि जे इतरांसाठीही जगतात ते खऱ्या अर्थाने जिवंत असतात. इति विवेकानंद. एक एक वाक्य जगण्यासारखं बॉस, एक एक वाक्य. त्याच्यावरून एक वाक्य कमिशनर आमच्याकडे लिहून गेले मनोबलला आल्यावर, ते सांगतो आणि संपवतो. खुद की संतान के लिए तो जानवर भी कुर्बानी दे देते हैं. खुद की संतान के लिए तो जानवर भी कुर्बानी दे देते हैं. सच्चा मानव वही कहलाता है जो दूसरों के लिए अपना जीवन समर्पित करे. थैंक यू सो मच.